नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज आपण आर्थिक घडामोडी बघणार आहोत. ओके. आणि हा एकूणातला 11वा लेक्चर आहे आपला. आणि आर्थिक घडामोडी आपण एकाच लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. किती वेळ लागू. आता याच्या पुढचे जे बी आहेत ते एक महत्त्वाचे काही क्रीडा घडामोडी वगैरे मोठे जे आहेत क्रीडा घडामोडी असेल किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, हे दोनच आता मोठे लेक्चर राहिले आहेत. बाकी सगळे आपण एका लेक्चरमध्ये कव्हर करू शकतो. ओके. आता आर्थिक घडामोडीमध्ये काय काय प्रश्न विचारू शकतात. ओके. जसं की याच्या अगोदर काय काय प्रश्न विचारले होते बघा, आपल्या या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर याच्या अगोदर कशावर विचारलंय, पॉझिटिव्ह पे सिस्टीमवर विचारलेलं आहे. कोणी विकसित केलं वगैरे. आता जनरली UPI वगैरे हे कोणी विकसित करते रे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच करते. मग जनरली त्याचं उत्तर काय असणार आहे. नॉर्मली तुम्ही ते लॉजिकली तिथपर्यंत जाऊ शकता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वॉल ऑफ फेम वैशिष्ट्य असणारे गीता गोपीनाथ, म्हणजे एक वेगळं असणारं वैशिष्ट्य, कारण पहिली महिला ठरली, म्हणजे पहिलं असेल तर मग ते त्यावर प्रश्न विचारतात. ते एक विचारला होता. ओके. त्यानंतर अजून कशावर विचारलाय, 1984 स्पायडरमॅन या कॉमिकच्या 25 क्रमांकाचा पानाचा लिलाव किती रुपयाला करण्यात आला त्याच्यावर विचारलं होतं. 33.6 लाख डॉलरची बोली लागली, की एवढी मोठी जास्त बोली लागली एका पानासाठी, म्हणून तर त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आणि अर्थसंकल्पावर विचारलाय, ते तर आपण अर्थसंकल्प घेतलेले आहेत, बरोबर ना. केंद्राचा आणि राज्याचा दोन्ही अर्थसंकल्प आपण घेतलाय. तो आर्थिक घडामोडीमधलाच एक भाग आहे. मग आता डायरेक्ट आपण आता आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय घडामोडी आर्थिक घडामोडी आणि राज्य घडामोडी आर्थिक घडामोडीमध्ये बघणार आहोत. पण अर्थसंकल्प आणि राज्याचा केंद्राचा अर्थसंकल्प जो आहे तो या अगोदर आपण ऑलरेडी बघितलेला आहे. मग त्याच्यावर एक प्रश्न मागच्या वर्षी 2023ला विचारला होता, 30 एप्रिल 2023ला, याच्या अगोदरच्या कंबाईनला. त्यानंतर बँका आणि त्याची घोषवाक्य विचारली होती. त्यानंतर 22-23च्या केंद्रीय अर्थसंकल्प बघा, केंद्रीय अर्थसंकल्पावर 2 प्रश्न आहेत. म्हणजे अर्थसंकल्प आपण या आर्थिक घडामोडीचाच महत्त्वाचा भाग आहे. तो आपण लेक्चर टाकलेला आहे, युट्यूबवर उपलब्ध आहे, तुम्ही बघू शकता. याच वर्षी टाकलेला आहे. आणि त्यानंतर PFRDAचे अध्यक्ष विचारले होते, दीपक मोहंती यांच्यावर राज्यसभा पूर्व परीक्षा 2023ला प्रश्न विचारला होता. ओके. तर अशा प्रकारे प्रश्न आलेली आहेत आजपर्यंतची. प्रश्न कशी आली ती सांगतोय मी, आणि याच्यासोबत आर्थिक घडामोडीसोबत प्रश्न पण प्रिव्हियस इयरचे आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके. तर बघा, आता आर्थिक घडामोडी, ते स्लॅब रेट पण विचारले होते. मी तुम्हाला बजेटच्या वेळेस ते सांगितले की ते स्लॅब रेट आहेत वगैरे वगैरे. किंवा मग बजेटवर हे पण विचारलं होतं की सगळ्यात जास्त येणी म्हणजे पैसा येतो कसा. ओके. त्यावर विचारलं होतं. ओके. कर्जाच्या द्वारे आपल्याला जास्त पैसा सगळ्यात येतो. जवळजवळ आणि GST उत्तर देऊन आलेले आहे त्यावेळेस, ते पण मी सांगितलं होतं. म्हणजे बजेटवर दरवर्षी एक प्रश्न आपल्या कंबाईनला फिक्सली असतो, आणि बजेटचा तो लेक्चर टाकलेला आहे, तो व्यवस्थित बघा. ओके. असो, आता आर्थिक घडामोडी बघण्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपली जी चाणक्य बॅच आहे, लक्षात ठेवा, चाणक्य बॅच जी आहे, तर चाणक्य बॅच ही 17 जानेवारी 2025 रोजी सुरू होणार आहे. ही बॅच या बॅचची वैशिष्ट्य वगैरे तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण दिलेलं आहे. अगदी खरंच सांगतोय की ज्याला येत्या वर्षामध्ये एखादी पोस्ट खरंच पाहिजे असेल, मी थोडक्यात बोलतो तुम्हाला, तर निश्चित ही बॅच करून घ्या. कारण पाहिजे असेल म्हणजे याचा अर्थ डायरेक्ट मिळणार आहे का, तुम्ही जर ही बॅच व्यवस्थित केलात तर. कारण बॅचमध्ये अगदी तुमच्या बेसिक पासून सगळं टेस्ट शिकवलं जाणार आहे. टेस्ट होणार आहे जवळपास 100 टेस्ट, आणि वॉचडॉग चांगला असणार आहे. त्यामुळं बिनधास्त कुठलाही विचार न करता तुम्हाला ह्या बॅचला जॉईन झाला तरी तुमचा या बॅचमध्ये सगळ्यात जास्त फायदा होईल. चाणक्य बॅच, आणि याच्यामध्ये सगळी तुम्हाला लोकसभेची जेवढी काही संदर्भ पुस्तकं आहेत आणि जी कंबाईनसाठी लागणारी, किंवा आता बघा MPSC कडच सगळे 2025च्या एंडला सगळी जे परीक्षा आहेत ती MPSC कडे वर्ग होत आहेत. तलाठी, ग्रामसेवक, सगळ्याच परीक्षा. आणि डायरेक्ट परीक्षेची ॲड निघाली आणि तेव्हा जर आपल्याकडे अभ्यास नसेल तर मग काही फायदा होत नाही. या सगळ्या परीक्षा MPSC कडे वर्ग होत आहेत. म्हणून जर खरंच तुम्हाला वाटत असेल की आपल्याला एखादी पोस्ट मिळावी येत्या 1-1.5 वर्षामध्ये, तर तुम्ही निश्चित चाणक्य बॅच जॉईन करू शकता. ओके. चला आपण आर्थिक घडामोडी बघूया. आता 16वा वित्त आयोग बघा, बऱ्याच वेळेस याच्या अगोदर 15 वित्त आयोगाच्या अध्यक्षावर प्रश्न विचारला. मी कसे विचारले सांगतोय. 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, हे कारण त्यावेळेस तो चर्चेत होता, त्यावेळेस त्यांनी त्यावर प्रश्न विचारलेला आहे. आता बघूया, आता 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत याच्यावर कंपल्सरी कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये विचारणार आहेत. आणि 16व्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत, मग त्यांच्यावर आपल्या पुस्तकात पण दिलेलं आहे बघा. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे आहेत, मग ते अध्यक्ष कोण होते. ते पूर्वी जानेवारी 2015 ते ऑगस्ट 2017 पर्यंत ते नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. जानेवारी 15
ते ऑगस्ट 17 पर्यंत ते 2017 पर्यंत नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहेत आणि G20चे शेर्पा म्हणूनही त्यांनी कार्य केलेलं आहे आणि आशियाई विकास बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ञ म्हणूनही काम केले आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये ते अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणूनही काम केलेले आहेत. कोण रे? अरविंद पनघडिया नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष होते. जानेवारी 2015 ते ऑगस्ट 2017 पर्यंत ते नीती आयोगाचे उपाध्यक्षही होते. म्हणून तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागणार आहे, डॉक्टर अरविंद पनघडिया यांच्यावर प्रश्न येऊ शकतो का? हो, निश्चित येऊ शकतो. मग आता याच्या अगोदर विचारलं होतं का? 16 वित्त आयोग 15 वित्त आयोगावर निश्चित विचारलेलं आहे, 15व्या 14व्या वित्त आयोगावर पण विचारलेलं आहे आणि आजपर्यंतची अध्यक्षही माहिती पाहिजेत. ओके, मग तुम्हाला पहिल्या वित्त आयोगापासून मॅच द पेअर मध्ये विचारू शकतात. पहिल्यापासून ते 16व्या पर्यंत माहिती पाहिजे. पहिल्यापासून करे 13व्या पर्यंतची तुम्हाला ट्रिक सांगून टाकतो, ज्याला काय लक्षात येत असेल तर बघा. निसाचर त्या रेषेचा साप खरा केळकर. ओके, म्हणजे 13व्या पर्यंत काय? केळकर बरोबर. निसाचर नियोगी वगैरे. ओके, निसाचर त्या रेषेचा साप खरा केळकर. तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये इनिशियल नाव आहेत. ओके, केळकर. 14वा काय रे? रेड्डी. 15वा काय? NK सिंग. आणि 16वा काय रे बाबा? अरविंद पनघडिया. ही माहिती पाहिजे. ओके, अरविंद पनघडिया. स्थापना कधी झालं? 31 डिसेंबर 2023 रोजी या 16व्या वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे. सचिव कोण आहेत विचारू शकतात. हे किंवा हे अध्यक्ष किंवा सचिव विचारतील. ऋत्विक रंजनम पांडे जे आहेत पांडे, इथं अध्यक्ष अरविंद पनघडिया आहेत. पूर्णवेळ सदस्य अजय नारायण झाजी आणि ॲनी जॉर्ज मॅथ्यू आणि मनोज पांडाजी. सर आपलं इकॉनॉमिक्स नोट्स घ्या बरं. तर बघा काय सदस्य कोण आहेत? पूर्णवेळ सदस्य अजय नारायण झा आणि जॉर्ज मॅथ्यू आणि मनोज पांडा. हे पूर्णवेळ सदस्य 3 आणि अर्धवेळ सदस्य 1 सौम्या कांती घोष. तुम्हाला माहिती आहे आता वित्त आयोग हा वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात कलम 280 अंतर्गत. बरोबर, कलम 280 अंतर्गत वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती करतात दर 5 वर्षांनी. आणि वित्त आयोगामध्ये किती असतात तरी सदस्य? 4+1. किती असतात? 4+1 असतात. यामधले जवळजवळ या 3 सदस्य हे अर्धवेळ आणि 1 सदस्य हा पूर्ण वेळ असतो. इथंच आहे बघा ते 1 सदस्य पूर्ण वेळ असतो, हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये 16व्या वित्त आयोगामध्ये सौम्या कांती घोष. बघा हे जे आपलं वित्त करे इकॉनॉमिक्सची जी नोट्स आहे तुम्हाला माहिती आहे, तर याच्यामध्ये 12व्या ते 15व्या वित्त आयोगापर्यंत खूप डिटेल माहिती दिलेली आहे. बघा तो वित्त आयोग वेगळा टॉपिक करून दिला आहे ह्या नवीन एडिशन मध्ये. ओके, म्हणून तुम्ही तिथून ते व्यवस्थित वाचू शकता कुठल्याही परीक्षेला आणि खूप फुल्ली अपडेटेड आहे आणि व्यवस्थित आहे. ओके, बघा अरविंद पनघडिया नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष आहेत. मग यांच्याबद्दल प्रश्न विचारू शकतात किंवा या अरविंद पनघडिया या व्यक्तिविशेषवर विचारू शकतो. व्यक्तिविशेष म्हणजे काय? त्यांच्याबद्दल डिटेल माहिती. एक नॉर्मल प्रश्न म्हणजे काय? 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ओके, तसं आता ऋत्विक रंजनम पांडे हे सचिव आहेत. सचिवांवर व्यक्तिविशेषवर जनरली विचारणार नाहीत, पण सचिव कोण आहेत असं विचारू शकतात. म्हणजे बघा पूर्णवेळ सदस्य 3 आहेत, अजय नारायण झा आणि जॉर्ज मॅथ्यू आणि मनोज पांडा. आणि मी तुम्हाला का सांगितलं रे ह्या पुस्तकाबद्दल, तर लक्षात ठेवा याच्यामध्ये 12व्या 13वा 14वा 15 वित्त आयोग अगदी डिटेल व्यवस्थित दिलेलं आहे. ते वाचणं गरजेचंच आहे. वित्त आयोगावर एखाद दुसरा प्रश्न प्री किंवा मेन्सला विचारला तो म्हणजे विचारला जातोच. ओके, करंटच्या दृष्टीने हे होतं कव्हर, पण कधी कधी 16 वित्त आयोग चर्चा असताना 14व्या आणि 15 वित्त आयोगावर प्रश्न येऊ शकतो. बघा निरंजन राजाध्यक्ष यांनी 19 फेब्रुवारी 2024 रोजी अनपेक्षित वैयक्तिक परिस्थितीमुळे सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्याध्यक्ष यांच्या जागी मनोज पांडा यांची नियुक्ती झाली. मनोज पांडा, तर मनोज पांडा कुठले आहेत बघा बरं? महाराष्ट्रीयन आहेत का ते? मग तसं बघा म्हणजे कोण आहेत ते, म्हणजे यांचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, अर्धवेळ सदस्य सौम्या कांती घोष आणि कालावधी 26-27 ते 30-31 कालावधी असणार आहे या 16व्या वित्त आयोगाचा. स्थापना 31 डिसेंबर 2023. अध्यक्ष अरविंद पनघडिया. पुन्हा अध्यक्ष सांगतो, येडे करे आप्पा. खरंच येडे बरं का, लय वेळेस सांगते. तर याच्यावर प्रश्न असतो मित्रांनो. मुद्दाम ह्या गोष्टी मी सांगतोय कारण याच्यावर प्रश्न असण्याचं प्रमाण जास्त असणार आहे, म्हणून ह्या गोष्टी आपल्याला 2 कार्य माहितीच पाहिजे. तुम्हाला सांगा बरं 14 वित्त आयोगाचे कोण आहे? रेड्डीजी. 15व्या कोण आहे? NK सिंगजी. 13व्याचे विजय केळकरजी. असं माहित पाहिजे. पहिल्या कोण आहे? नियोगीजी. 8व्या कोण आहे? यशवंतराव चव्हाण. कितव्या होते? माहित पाहिजे. मग आता पहिली बैठक 14 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. याच्यावर काय प्रश्न तयार होणार नाही, पण नॉर्मल लक्षात ठेवा 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत अहवाल देणं आवश्यक आहे. विचारू शकतात कधीपर्यंत त्यांना टाइम दिलाय. 1 एप्रिल 2026 पासून शिफारशी लागू होतील.
कधी 1 एप्रिल 2026 पासून 26 पर्यंत 15 वित्त आयोगाचे. बघा स्थापना कार्य पहिलं वित्त आयोग 1951 ला स्थापन झालं. केसी नियोगी हे अध्यक्ष होते. 52 ते 57 पर्यंत त्यांचा कालावधी होता. मॅच द पेअर मध्ये कार्य पहिला वित्त आयोग आणि त्याचे अध्यक्ष असं विचारू शकतात. आणि मग पाचवा वित्त आयोग 1968 महावीर त्यागीजी 1969 ते 74 कार्य. त्याच्यानंतर वित्त आयोग माहिती पाहिजे. आठवा वित्त आयोग कितवा रे? आठवा वित्त आयोग वगैरे माहिती पाहिजे. बघा आठवा कोण आहेत रे? 1983 ला स्थापन झालं. वाय.बी. चव्हाण 84 ते 89. आठवा वाय.बी. चव्हाण. आठवा एक लक्षात ठेवा. इथं आपले महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाणजी हे होते. आणि या वाय.बी. 8व्या वित्त आयोगाचं कालावधी 84 ते 89 होतं. 1984 ते 89. हा कितवा विचारू शकतात. कितव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष वाय.बी. चव्हाणजी होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणजी कितव्या होते? 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. माहितीच पाहिजे. इथं दिलं नाही. पण मी का मुद्दाम का सांगतोय? जिथं गरजेचं आहे मी या पुस्तकामध्ये व्हॅल्यू एडिशन बद्दल तुम्हाला सांगतोय. अलग लक्षात. 10व्या 95 ला केसी पंत होते 95,000 आणि 11व्या 98 खुसरोजी होते. ठीक आहे. आणि 2000 आता बघा इथून तुम्हाला माहित पाहिजे. बघा 13 वित्त आयोगापासून विजय केळकरजी 10 ते 15, वाय.व्ही. रेड्डीजी 15 ते 20, एन.के. सिंगजी 20 ते 25, अरविंद पनगडिया 26 ते 31. महत्वाचं. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओके. हे 13 ते 16 पर्यंत माहिती पाहिजे. आणि हे वित्त आयोग कार्य 12 वित्त आयोगाचं सी रंगराजन आहेत तेही आपल्याला माहिती पाहिजे. वित्त आयोग स्थापना राष्ट्रपतीद्वारा केलं जाते. दर 5 वर्षांनी कार्य वित्त आयोगाची स्थापना केली जाते. वित्त आयोग हे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. नॉट स्टॅट्युटरी. कार्य कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. घटनेत तरतूद कलम 280 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे वित्त आयोगाची. केंद्रीय वित्त आयोग. ओके. अध्यक्ष आणि 4 सदस्य असतात. वित्त आयोगाच्या शिफारशी केवळ सल्लागार स्वरूपाच्या असतात. बंधनकारक नसतात. प्रमुख कार्य काय? केंद्र आणि राज्यामध्ये कर महसुलाच्या वितरणाबाबत शिफारशी करणं आणि संसद आयोगाच्या सदस्याची पात्रता आणि कार्यपद्धती निश्चित करणं. काही देणे नाही. काय लक्षात ठेवाल? प्रमुख कार्य काय? केंद्र आणि राज्यामध्ये कर महसुलाच्या वितरणाबाबत शिफारशी करणं हे त्यांचं काम आहे. ओके. ते सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. कर महसुलाची केंद्र आणि राज्यामध्ये विभागणी, कर महसुलातून राज्यांना मिळणाऱ्या निधीचा वाटा आणि संचित निधीतून राज्यांना दिली जाणारी अनुदानास्वरूपी मदत आणि राज्यांना निधीत पंचायती आणि नगरपालिका द्यावयाची निधी आणि आपली आपत्ती व्यवस्थापन उपक्रमाच्या वित्तपुरवठ्याचा आढावा. जसं की आपण सांगितलं होतं तुम्हाला खरे आपत्ती व्यवस्थापन मध्ये किती आहे? 75-25 केंद्र आणि राज्याचा वाटा जे काय त्याच्यावर प्रश्न 12 वित्त आयोगाच्या रिलेटेड प्रश्न विचारला होता. बरोबर ना? तर मग ते माहिती पाहिजे. दॅट्स इट. नेक्स्ट. आता इफ्को ठरली जगातील अव्वल सहकारी संस्था. महत्वाचा. आता मग जगातील 1 नंबरची ठरली तर मग माहिती पाहिजे. काय रे नाव? लॉंग फॉर्म काय? इंडियन काय फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड ही सहकारी संस्था आहे. मग जगातील पहिल्या 300 सहकारी संस्थांमध्ये अव्वल आली. प्रथम क्रमांक पटवलाय. म्हणून महत्वाचा आहे की नाही? हो निश्चित महत्वाचा आहे. मग कोणती आहे पहिली विचारू शकतात. कोणती आहे मग? अरे इफ्को जी आहे भारतामधली. अमोल दुसऱ्या क्रमांकावर भारत. सिस्टेमा करे अॅनिम ब्राझील. त्यानंतर करे कॉपर शुगर ब्राझील. आणि काय बाकी लक्षात नका ठेवू. फक्त आपले पहिले लक्षात ठेवला तरी चालेल. 2 भारताचे पहिले 2 पहिली भारताचे एवढं लक्षात ठेवत जमते. कोणती रे? इफ्को इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड. मग याच्याबद्दल अजून डिटेल जास्त माहिती बघितला तरी चालेल मित्रांनो. लगेच मी म्हणलं की लगेच याच्याबद्दल थोडीफार माहिती बघायची आणि इथंच लिहून टाकायचं तुमच्या पुस्तकामध्ये कुठेही. ओके. कृत्रिम एआय स्टार्टअप. आता नेक्स्ट पॉइंट आहे. आपण काय रे आतापर्यंत 16 वित्त आयोग बघितला. त्यानंतर इफ्को बद्दल माहिती बघितली. आता कृत्रिम एआय स्टार्टअप. कृत्रिम नावच आहे. कृत्रिम हा युनिकॉर्न दर्जा गाठणारा भारताचा पहिला एआय स्टार्टअप ठरलाय. मग महत्वाचा आहे. कारण मग विचारतील डॅडाचा युनिकॉर्न दर्जा गाठणारा भारताचा पहिला एआय स्टार्टअप कोणता आहे? कोणता आहे मग? कृत्रिम नावाचा आहे. संस्थापक कोण आहे त्याचे? ओलावाला. ओला उबेर. ओला सगळं आता पुण्यामध्ये सगळे गाडी गाडी लगेच ओलाची काय कार बोलवायचं बसायचं निघून जायचं. ओला. मग ओलाचा इलेक्ट्रिक ओला असेल किंवा ओला कंझ्युमर असेल त्याचा भाविश अग्रवाल हा जो काही संस्थापक आहे. ओके. आणि त्यानं हे कृत्रिम युनिकॉर्न दर्जा गाठणारा भारताचा पहिला एआय स्टार्टअप तयार केला आहे. ओके. आणि भारताची युनिकॉर्न राजधानी कोणती आहे? बँगलोर आहे.
आणि आशियातील सर्वात वेगवान युनिकॉर्न कोणता? मेन्सा ब्रँड्स. आणि सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम अमेरिका, चीन आणि भारतात आहे. आणि युनिकॉर्न कंपनी नव्याने स्थापन झालेल्या म्हणजे स्टार्टअप ज्या कंपनीचं एकूण बाजार मूल्य $1 अब्ज पेक्षा अधिक होते तिला युनिकॉर्न कंपनी म्हणतात. युनिकॉर्न कोणाला म्हणायचं मग? जिचं 1 अब्जपेक्षा अधिक होते तिला युनिकॉर्न कंपनी असं म्हणायचं. श्रीलंका, मॉरिशस मध्ये युपीआय सेवा सुरू झालेली आहे. बघा आता आपली जी युपीआय सिस्टीम आहे ती कोणी कोणी वापरली रे? श्रीलंकेनं वापरलंय, मॉरिशसनं वापरलंय, नेपाळनं वापरलंय, बरोबर ना? हे वापरतात सध्या. फ्रान्स पण वापरलाय. यासोबतच फ्रान्स हा युपीआय पेमेंट प्रणाली स्वीकारणारा भारताचा युरोपियन देश ठरलाय. म्हणजे कोण कोण वापरते? श्रीलंका, मॉरिशस, नेपाळ सगळे. बघा आता श्रीलंका आणि मॉरिशस मध्ये 12 फेब्रुवारी 2024 पासून युपीआय सेवा सुरू करण्यात आली. भारतानं 2 फेब्रुवारी 2024 रोजी फ्रान्सच्या पॅरिस मधील आयफेल टावर येथे अधिकृतपणे युनिफॉर्म पेमेंट इंटरफेरन्स सेवा सुरू केली. ते नॅशनल पेमेंटनं सुरू केली आहे युपीआय वगैरे. ओके, ठीक आहे. यासोबतच फ्रान्स हा युपीआय पेमेंट प्रणाली स्वीकारणारा पहिला युरोपियन देश ठरलाय. महत्वाचा आहे. आणि बघा कोणकोणते देश आहेत मग? श्रीलंका, मॉरिशस, फ्रान्स, नेपाळ. नेपाळ कसा? बघा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं मार्च 2024 रोजी नेपाळमध्ये युपीआय पेमेंट प्रणाली सुरू केली. म्हणजे कोणकोणत्या देशामध्ये काय युपीआय पेमेंट सुरू झालेली आहे? नेपाळमध्ये, श्रीलंका, त्यानंतर मॉरिशस. विचारलं आपला देश विचारतील, बाकी काही नाही. नेपाळ, फ्रान्स, त्यानंतर काय रे? श्रीलंका, मॉरिशस. हे माहित पाहिजे बस. काय युपीआय पेमेंट? युपीआय काय रे? युनिफाईड पेमेंट्स इंटरफेरन्स. हे काय सुरुवात 2019 मध्ये झालेली आहे. कोण विकास केलाय? नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. मग या काय एनपीसीआय वर प्रश्न आलाय. याच्या अगोदर एनपीसीआय वर कशावर प्रश्न विचारलाय सांगितलं तुम्हाला. एनपीसीआय वर कोणत्या संस्थेने कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम विकसित केलंय? पीपीएस वर विचारलाय. पीपीएस कुणी विकसित केलंय मग? पीपीएस देखील कोणी विकसित केलेला आहे? तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. पीपीएस काय मग? पॉझिटिव्ह पे सिस्टीम चेकसाठी कुणी विकसित केल्या? यांनीच. पे सिस्टीमचे सगळे ह्यांचंच कार्यक्रम आहेत. सूक्ष्म लघु मध्यम उद्योगामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. एक नॉर्मल लक्षात ठेवायचं, काही जास्त तुम्हाला करत बसायची गरज नाही. खरे म्हणजे एमएसएमईज मध्ये महाराष्ट्र 1 नंबरवर आहे. 3 कोटीहून अधिक एमएसएमईज नोंदणीकृत झालेले आहेत. बघा सर्वाधिक एमएसएमईज प्रमाण म्हणजे मायक्रो एमएसएमईज म्हणजे काय? मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. पूर्वी काय म्हणायचे? उद्योग म्हणायचे, नंतर उपक्रम म्हणायला लागले. एंटरप्राइजेस महाराष्ट्रामध्ये अव्वल आहे. महाराष्ट्रामध्ये किती आहेत रे? 17% आहेत. त्यानंतर दुसरा क्रमांक तमिळनाडू 10% आणि उत्तर प्रदेशमध्ये 9% आहेत. एमएसएमईचं सगळ्यात जास्त प्रमाण कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. मग एमएसएमईच्या याच्यावर काय रे? उलाढालीवर प्रश्न विचारला जातो. एमएसएमई जे आहेत तर एमएसएमईच्या उलाढालीवर प्रश्न निश्चित विचारला जातो. एमएसएमईचं उलाढाल जे आहे बघा मी सांगतो तुम्हाला लगेच, त्याच्यावर ते माहिती असणं गरजेचं आहे. सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम बघा आता नवीन जुनी जी काय माहिती होती वस्तू उपक्रम आणि सेवा उपक्रमासाठी भांडवली गुंतवणूक मर्यादा वेगवेगळी होती. आता मात्र काय रे? नवीन याच्यानुसार भांडवली गुंतवणूक मर्यादा आणि उलाढाल मर्यादा वस्तू आणि सेवासाठी एकच वर्गीकरण केलेलं आहे 2020 पासून. बघा मायक्रो, त्यानंतर स्मॉल आणि मीडियम. आता याच्यासाठी काय बघा म्हणजे भांडवली गुंतवणूक मर्यादा 1 CR पर्यंत आहे आणि उलाढालची मर्यादा किती आहे बघा? उलाढाल दोन्हीसाठी आता वस्तू आणि सेवासाठी एकच आहे. वस्तू प्लस सेवासाठी एकच आहे. ओके, मग 1 CR मायक्रोसाठी आणि स्मॉल साठी 1 CR टू 10 CR. स्मॉल साठी 1 CR टू 10 CR. आणि इथं उलाढाल जर म्हणलात, उलाढाल बघा मायक्रोसाठी 5 CR पर्यंत आहे. उलाढाल इथं 5 CR टू किती आहे रे? 50 CR 50 करोड. आणि मीडियम उपक्रमासाठी 10 कोटी ते 50 कोटी आहे. अरे भांडवली गुंतवणूक मर्यादा 10 कोटी ते 50 कोटी आहे. आणि उलाढाल मर्यादा 50 ते 250 करोड आहे. 50 ते 250 करोड. ओके, इथपर्यंत आहे. मग हे विचारतात का? हो विचारतात. या उलाढालीवर मायक्रोसाठी भांडवली मर्यादा किती आहे विचारतील? 1 करोड पर्यंत आहे. ओके,
आणि पूर्वी काय होतं रे, वस्तू उपक्रमासाठी 25 लाख रुपयापर्यंत होतं, मायक्रोसाठी सेवा उपक्रमासाठी 10 लाखापर्यंत होतं, आणि स्मॉलसाठी वस्तू उपक्रमाला 25 लाख ते 5 कोटीपर्यंत होतं, सेवा उपक्रमासाठी 10 लाख ते 2 कोटीपर्यंत होतं, आणि मीडियमसाठी पूर्वी वस्तू उपक्रमासाठी 5 कोटी ते 10 कोटी होतं, सेवा उपक्रमासाठी 2 कोटी ते 5 कोटीपर्यंत होतं. म्हणजे मीडियमसाठी मॅक्झिमम 5 कोटी आणि मीडियमसाठी काही वस्तू उपक्रमाला 10 कोटीपर्यंत मॅक्झिमम होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे, कारण याच्यावर हेच प्रश्न विचारण्यासारखा आहे. 2020 ला वर्गीकरण चेंज करण्यात आलेलं आहे. ओके, नेक्स्ट एफडीआय इन्व्हेस्टमेंट मध्ये करे केंद्रीय औद्योगिक आणि अंतर्गत प्रभाव प्रोत्साहन विभागानं जे काय DPIIT 30 मे 2024 रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 23-24 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणूक इक्विटी प्रवाह 3.49 घसरून 44.42 अब्ज झालेले आहे. ठीक आहे, म्हणजे कमी झाली, एफडीआय इन्व्हेस्टमेंट थोडीशी कमी झाली आहे. याच्यावर काही प्रश्न तयार होणार नाही. सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक करणारे देश कोणते आहेत याच्यावर प्रश्न विचारू शकतात का? हो, विचारू शकतात. कधीची आकडेवारी आहे मग? 23-24 ची. लक्षात ठेवा, 23-24 नुसार एफडीआय इन्व्हेस्टमेंट जे आहे, एफडीआय इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये दिलंय मी, सगळी नवीन आकडेवारी आहे. डोंट माइंड, या पुस्तकामध्ये सगळी नवीन आकडेवारी दिलेली आहे. तुम्ही ते करू शकता व्यवस्थित. आणि आकट्यांचा वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2024 नुसार 2023 मध्ये जागतिक एफडीआय मध्ये भारताचा क्रमांक 15वा झालाय आता 23 मध्ये. ओके, 24च्या रिपोर्ट नुसार 2023 मध्ये 15वा क्रमांक झालाय. याच्या अगोदरच्या रिपोर्टवर प्रश्न विचारलेला आहे, अरे आकट्यांच्या वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट नुसार 2022 मध्ये, म्हणजे 23चा रिपोर्ट त्याची आकडेवारी 22ची असते, 22 मध्ये 8वा क्रमांक होता आपला. ओके, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. बघा आता सर्वाधिक जर इन्व्हेस्टमेंट म्हणलं तर 23-24 मध्ये सिंगापूर आहे, सिंगापूर, त्यानंतर मॉरिशस, त्यानंतर अमेरिका. ठीक आहे, हे सगळे आकडेवारी काय 2023-24 ची एका वर्षाची आहे. आणि जर आपलं असं विचारलं 2000 ते करे 2000 ते एप्रिल 2000 करे एप्रिल 2000 ते मार्च 2024, बघा मार्च 2024 पर्यंतची आकडेवारी विचारली तर पहिला कोण येतो रे याच्यामध्ये? बघा याच्यामध्ये 2000 पासून मॉरिशस पहिला येतो. मॉरिशस म्हणजे या 24 वर्षामध्ये मॉरिशसचं एफडीआय इन्व्हेस्टमेंट 25% आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक म्हणला तर सिंगापूर आहे. कशामध्ये? 2000 पासून, बघा एप्रिल 2000 पासून ते मार्च 2024 पर्यंत या 24 वर्षामध्ये जर हे 23-24 ची आकडेवारी म्हणला तर सिंगापूर पहिला आहे, दुसरा मॉरिशस, तिसरा अमेरिका, चौथा नेदरलँड. पहिले 4 लक्षात ठेवा, दॅट्स इट, किंवा पहिले 3 लक्षात ठेवलं तरी चालते. पण इथं मागच्या 24 वर्षामध्ये म्हणला तर मॉरिशस पहिला आहे, दुसरा सिंगापूर आहे 24%, ध्यान तिसरा कोण आहे रे बाबा? तिसरा कोण आहे? अमेरिका, चौथा नेदरलँड. मग 3च लक्षात ठेवा इथं अमेरिका, पण अमेरिकेचं पर्सेंटेज खूप कमी आहे, डायरेक्ट 10%. लक्षात, म्हणजे मागच्या 24 वर्षामध्ये मॉरिशस कडून जवळजवळ जेवढी 100 रुपये आले समजा आपल्याकडं, तर 25 रुपये मॉरिशसच्या थ्रू आलेले आहेत. ओके, आणि करे जर क्षेत्र म्हणलात तर बघा क्षेत्रामध्ये 23-24 मध्ये 2023-24 मध्ये क्षेत्रनिहाय संगणक म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मध्ये सर्वाधिक इन्व्हेस्टमेंट आहे. दुसरा सेवा क्षेत्र, तिसरं व्यापार सेवा आहे. ओके, खरे सेवा क्षेत्र जर कुठलं रे एप्रिल 23 ते 24 म्हणजे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर, सेवा क्षेत्र आणि व्यापार आहे. तिसरा नाही, सॉरी, व्यापार नाही येणार. ओके, पहिले 2च लक्षात ठेवा. तिसरं बांधकाम क्षेत्र आहे. कोणतं रे? बांधकाम क्षेत्र आहे. बांधकाम क्षेत्र किती आहे रे? 4.2. आता अशी चुका असणारच आहेत बघा अशा पुस्तकात, बरोबर? तर ही खूप काळजीपूर्वक केलेल्या आहेत गोष्टी. कुठेही गेला तरी काय, हे पुस्तकात चूक म्हणजे हे काय पुस्तकातली चूक नाही, हे काय पेपरमध्ये आलेल्या बातम्या असतात जनरल, बरोबर ना सर? किंवा याच्यावरले असतात. प्रॉपर रिपोर्ट जर बघितला तर त्यामध्ये ही बांधकाम क्षेत्र जे आहे तर 4.2 आहे, आणि त्यानंतर मग व्यापार येईल 3.86 वगैरे. लक्षात. मग पहिलं काय 23-24 मध्ये सॉफ्टवेअर हार्डवेअर, देन सेवा क्षेत्र, नंतर काय बांधकाम येईल. आणि जर समजा आपला हेच विचारलं 2000 ते 2024 अशा 24 वर्षाच्या कालावधीमध्ये विचारलं, याच्यावर विचारतात प्रश्न. पहिले 2 जरी लक्षात ठेवलात तर 2000 करे सेवा क्षेत्र 1 नंबर आहे 16.13%, नंतर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर आहे. सेवा क्षेत्र बघा किती रे बाबा? हे 16% आहे जवळपास, आणि हे 15.16%, हे 15% लक्षात ठेवा.
कॉम्प्युटर क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. ओके, एकूणामध्ये सर्वाधिक सेवा क्षेत्र आहे आणि 23-24 मध्ये सर्वाधिक एफडीआय महाराष्ट्रानं प्राप्त केले आणि कंटिन्युअसली महाराष्ट्राचे एक नंबरवर आहे अव्वल एफडीआय मध्ये. एफडीआय इन्व्हेस्टमेंट विचारू शकतात रे, एफडीआय वर अनेक प्रश्न आहेत. प्रिव्हियस इयरला जर काढून बघितले तर एकतर काय इकॉनॉमिक्स अंडर प्रश्न विचारू शकतात किंवा मग काय रे बाबा करंट रेटेड विचारू शकतात. मग राज्यामध्ये म्हणलात तर महाराष्ट्र अव्वल आहे, महाराष्ट्र एक नंबर. दुसरा क्रमांक काय रे बाबा गुजरात आहे, तिसरा कर्नाटक आहे. आणि मागच्या काय 19 पासून 19च्या अगोदर आरबीआयच्या क्षेत्रानुसार काढायचे. ऑक्टोबर 2019 ते मार्च 2024 मध्ये म्हणलात तर महाराष्ट्राचे एक नंबरवर आहे. 29.68% महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. दुसरा कर्नाटक. जर तुम्हाला म्हणलं मी इथं मार्च 2019 ते सध्याच्या 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार जर बघितलं तर पहिला महाराष्ट्र आहे आणि दुसरा कोण आहे रे कर्नाटक आणि तिसरा गुजरात आहे. ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, हे मग इथं काय महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक, इथे काय महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आहे. लक्षात ठेवा. ही काय रे हे एका वर्षाचं आहे 2023-24 ची इन्व्हेस्टमेंट आहे आणि मात्र ही काय 19 पासून 24 पर्यंतची आकडेवारी आहे म्हणजे 5 वर्षाची मागच्या. मग मार्च 19 ला कोण काढायचं सर तर आरबीआयच्या करे याच्यानुसार प्रादेशिक कार्यालयानुसार ती आकडेवारी जाहीर केली जायची पूर्वी. पण मार्च 19 मात्र करे त्या राज्यावाईज माहिती काढली जाते. ओके, मग सगळ्यात जास्त मार्च 19 ला मग कोणत्या प्रादेशिक कार्यालयामध्ये असायचं तर मुंबई एक नंबर असायचं कंटिन्युअसली. ओके, नेक्स्ट. चीन सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनलेला आहे. याच्या अगोदरही चीनच होता पण मग मधले 2 वर्ष जे 21-22 आणि 22-23 मध्ये अमेरिका अव्वल आला होता. त्याच्या अगोदर बघितलं तर चीनच पहिला होता. ओके, एवढंच लक्षात ठेवा. इथं आता सध्या जो काय 23-24 मध्ये 118.4 अब्ज डॉलर सह भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश म्हणजे काय रे सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश म्हणजे याचा अर्थ काय आयात आणि निर्यात म्हणजे एकूणात सर्वाधिक व्यापार म्हणजे आयात आणि निर्यात दोन्ही मिळून आपण सर्वाधिक काय रे कुठून करतो तर चीन कडून सध्या आपण सर्वाधिक व्यापार करतो. जवळजवळ दोन्हीचंही जर आपण ग्रॉस काढलं तर काय रे 118.4 अब्ज डॉलरचं आपण काय करतो आयात आणि निर्यात मिळून त्याच्याशी व्यवहार करतो. मग भारताचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार पहिलं चीन आहे, दुसरा अमेरिका, तिसरा युएई आहे. हे पहिले 3 लक्षात ठेवावं लागतील 23-24 मध्ये. ओके, करे चीन अमेरिका युएई. पण चीनच्या अगोदर म्हणजे आता चीनच्या अगोदर अमेरिका झाला मग अमेरिकाच्या अगोदर चीनच होतं आणि चीनच्या काही वर्ष अगोदर 2013-14 ला बघितलं तर काय सगळ्यात मोठा व्यापारी भागीदार देश कोण होता युएई होता. लक्षात ठेवा बरं का 13-14 मध्ये युएई पहिला क्रमांक होता. त्याच्यावर प्रश्न विचारू शकतात भविष्यामध्ये तुम्हाला विचारायचं तर. रिझर्व्ह बँकेला 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत. किती 90 वर्ष. आरबीआयला 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 1 एप्रिल 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 90 रुपयाचं आता चांदीचं नाणं जाहीर करणार. सोन्याचं देतात मुद्दाम म्हणजे प्रश्न विचारायचं काही करू शकतात ना ते त्यांच्या मनावर आहे बरोबर. तर चांदीच्या जागी सोन्याचं करतील असं चूक करणार नाही आयोग पण सांगतोय. लक्षात ठेवा. कारण आता आरबीआय बद्दल एवढंच आहे काय असं काय विशेष याच्यामध्ये काय बातम्यामध्ये येण्याची गोष्ट काय हेच आहे. मग आता आपला याच्याबद्दल काय आरबीआय बद्दल माहिती असणं गरजेचं आहे कारण आरबीआय चर्चेमध्ये आहे. आरबीआयचे गव्हर्नर आता सध्या कोण आहे तो सर संजय मूर्तीजी आहेत ना सॉरी काय मल्होत्राजी आता सध्या कोण आहेत आरबीआयचे गव्हर्नर सध्या त्याच्यावर काय तुम्हाला विचारणार नाहीत कारण आता रिसेंटली झालेले आहेत ते. मग रिसेंटली झालेले काय तुम्हाला असं विचारण्याचा काही प्रश्न नाही. कोण आहेत संजीव मल्होत्रा. ओके, ते आरबीआयचे 26वे गव्हर्नर झालेत. 25वे शक्तिकांत दास होते. 90च्या बॅचचे राजस्थान केडरचे IAS अधिकारी होते ते. त्यांनी त्यांचं शिक्षण कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मधून झालेलं आहे आणि डिग्री कुठून झाली रे IIT कानपूर या ठिकाणून झालेला आहे आणि मास्टर त्यांनी पब्लिक पॉलिसी या विषयात केलेला आहे. ओके, आणि यापूर्वी त्यांनी रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणूनही कार्य केलेलं आहे. संजीव मल्होत्राजी 26वे आहेत. मग आता 25वे कोण आहेत शक्तिकांत दास जी होते. पहिले गव्हर्नर कोण ऑसबॉर्न आर्कल स्मिथ होते आणि कायदा आरबीआयचा आरबीआय ऍक्ट 1934चा आहे. मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि आरबीआय ऍक्ट 1934 नुसार आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झालेली आहे आणि आरबीआयचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 झालेलं आहे आणि राष्ट्रीयकरणाचा कायदा 1948चा आहे. 1 वर्ष अगोदर सगळं जागे बरोबर. पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख जे होते CD देशमुख. ओके, 37 ला कलकत्त्याहून मुंबईला काय करण्यात आलं आरबीआयच्या हेडक्वार्टर कलकत्त्याहून मुंबईला हलवण्यात आलं.
49ला राष्ट्रीयकरण करण्यात आलं. कधी रे? 1 जानेवारी 1949. हे मुद्दाम तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. इथं जानेवारी जागी हे तारीख दिली एप्रिल. ओके, असा प्रश्न विचारू शकतात. आणि राष्ट्रीयकरणचा कायदा काय रे? 1948चा कायदा आहे, ऍक्ट. ओके, दॅट्स इट. आणि आरबीआयचं प्रतीक वाघ आणि पाम ट्री वगैरे. ठीक आहे. आता याच्यावर काय प्रश्न तयार होण्यासारखा नाही, पण जनरली खरे मनरेगावर प्रश्न विचारतील. हे लक्षात ठेवा मित्रांनो, मनरेगा जे आहे कोणत्या 2 योजनेच्या एकत्रीकरणातून निर्माण झाली? लक्षात ठेवा रे. मनरेगा ऍक्ट कधीचा आहे? ऍक्ट 7 सप्टेंबर 2005 चा कायदा आहे. या कायद्याची अंमलबजावणी ऑगस्ट 5 मध्ये झालेली असेल, पण खरे योजना सुरू कधी झाली रे? योजना 2 फेब्रुवारी 2006 ला सुरू झाली. नरेगा नाव होतं पहिलं. आणि या योजना करे 200 जिल्ह्यामध्ये सुरू झाली सुरुवातीला. आणि नंतर मात्र 2008 ला मी मनरेगा आणि त्याचे काय जे स्कीम करे ग्रामीणच्या जेवढ्या स्कीम आहेत त्या सगळ्या स्कीमचा व्हिडिओ टाकलेला आहे बघा तुम्हाला युट्यूबला, बरोबर ना? मनरेगा वगैरे टाकलेला आहे. तर 2008 ला मित्रांनो संपूर्ण करे देशामध्ये ही सुरू झालेली आहे जवळपास. आणि 2009 ला हिचं नरेगाचं नाव काय करण्यात आलं? मनरेगा असं करण्यात आलेलं आहे. ओके, हे लक्षात घ्या. आणि या स्कीम अंतर्गत काय रे? एका म्हणजे करे अकुशल म्हणजे स्किलफुल नसणार, अकुशल अंगमेहनतीचं काम करू इच्छिणाऱ्या एका कुटुंबातील प्रौढ सदस्यास कोणते त्या कुटुंबाला खरे 100 दिवस दिले जाते. त्या कुटुंबानं काय करू शकते? ते कुटुंबात 10 सदस्य असतील तर ते 100 दिवस 10 जणांमध्ये वाटून घेऊ शकतात. ओके, 100 दिवसाचा रोजगार पुरवला जातो, 100 दिवसाचा. ओके, हे लक्षात घ्या. पहिले केंद्र सरकारनं 24-25च्या आर्थिक वर्षात 3 ते 10% कार्य मनरेगाच्या मजुरीमध्ये वाढ केली. पण हे लक्षात ठेवा का मनरेगाचं हे सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम आणि काय संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जे 25 सप्टेंबर 2001 ची आहे. नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम 2004 चा आहे. म्हणजे नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम प्लस करे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना या 2 योजनेच्या एकत्रीकरणातून ही 2 फेब्रुवारी 2006 रोजी 200 अति मागास जिल्ह्यामध्ये नरेगा सुरू करण्यात आली होती. नंतर तिचं मनरेगा झालं वगैरे. ओके, असो. आणि सगळ्यात मोठी स्कीम आहे म्हणून त्याच्यावर आणि ग्रामीण करे रोजगारासाठीची सगळ्यात मोठी स्कीम आहे बरं काही, त्यामुळे त्याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. देशातील बघा आता देशातील 1 एप्रिल 2024 पासून नवीन दर लागू झालेले आहेत. बघू आपण किती आहेत. देशातील सर्वाधिक वेतन 251 रुपये असेल. 23-24 साठी 261 रुपये होतं म्हणजे सरासरी. पण सर्वाधिक मजुरी दर कुठे आहे? हरियाणामध्ये आहे 374 रुपये. लक्षात ठेवा. असं विचारतील मनरेगा अंतर्गत सर्वाधिक मजुरीचा दर कुठे आहे? हरियाणामध्ये आहे. आणि सर्वात कमी मजुरी दर अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, नागालँड वगैरे. ओके, आणि महाराष्ट्रामध्ये 297 रुपये वगैरे. ठीक आहे. अंमलबजावणी कायद्याची अंमलबजावणी करे तुम्ही इथं स्कीम कधी लागू झाली ते लक्षात ठेवा. ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत आहे. उद्दिष्ट ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील लोकांचं क्रयशक्ती सुधारणं. कोणत्याही ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यास प्रत्येक आर्थिक वर्षात 100 दिवसाची रोजगाराची संधी. ते 100 दिवस मात्र ते त्याच्या कुटुंबाबद्दल ते डिवाइड करून घेऊ शकतात. की 5 किलोमीटरच्या आत रोजगार दिला पाहिजे आणि दिला नाही तर मग अतिरिक्त भत्ता द्यावा लागेल. मागणी केल्यास 15 दिवसाच्या आत रोजगार, 15 दिवसाच्या आत आणि 5 किलोमीटरच्या आत. लई लांब दिलं तर मग त्याचे जे काय जायचे पैसे आहेत ते द्यावं लागेल. कामाची शिफारस ग्रामसभा करते. ठीक आहे. जागतिक व्यापार आउटलुक. जागतिक व्यापार संघटनेने एप्रिल 2024 मध्ये ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिक्स हा अहवाल प्रकाशित केला. वस्तू निर्यात करणारे देश बघा कोणी केलं रे? हे कोण केले? ग्लोबल ट्रेड आउटलुक अँड स्टॅटिक्स अहवाल जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO न प्रकाशित केलेला आहे. ओके, सर्वाधिक वस्तू निर्यात करणारे देश कोणते? सगळ्या जगामध्ये सगळ्यात अधिक वस्तू निर्यात कुठेही निर्यात म्हणलं की काय रे? चीन येते. चीनी वस्तू बघा छोट्या जे काय ते तयार केले असतात. कोणतं? मेड इन चायना, मेड इन चायना, मेड इन चायना. हे कुठली वस्तू आहे? चायना लई दिवस जाईना. आपण खेड्यामध्ये बऱ्याच गोष्टी ऐकतो का रे? मेड इन चायना लई दिवस जाईना. बरोबर, पाणी पण नाही. ठीक आहे. असं आता काय करायचं? हा, देश चीन जे आहे 14.2% आहे चायनाच. खरे म्हणजे जगातील जेवढ्या वस्तू खरे निर्यात केले जातात त्यापैकी 14 वस्तू म्हणजे 14.2% वस्तू चायना करते. लक्षात घ्या. त्यानंतर अमेरिका 7.1%, त्या नेदरलँड. पहिले 2 लक्षात ठेवा, चीन आणि अमेरिका. पण जर तुम्ही आयातीत म्हणला वस्तू आयात सगळ्यात जास्त करणारा कोण असणार आहे? अमेरिका आहे. ओके, लक्षात घ्या. बघा सर्वाधिक वस्तू आयात करणारा कोण आहे? अमेरिका. आणि करे इथं चीन आहे दुसरा आयात करण्यामध्ये पण दुसरा क्रमांक आहे. आणि जर सेवामध्ये आयात निर्यात दोन्हीमध्ये म्हणलं तर अमेरिका आहे. बघा आता इकडं
बघा, सेवा निर्यात करण्यातही अमेरिका आहे, देन ब्रिटन. पहिले लक्षात ठेवा रे, दुसरं नाही लक्षात राहिलं तरी चालते. बघा, सेवा आयात करण्यामध्येही अमेरिका आहे. म्हणजे याचा अर्थ वस्तूच्या निर्यातीमध्ये चायना, वस्तूच्या आयातीमध्ये अमेरिका, सेवांच्या निर्यात आयातीमध्ये अमेरिका. दॅट्स इट. एवढं लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. पुढे निघून जा. ओके. वाढवण बंदराची पायाभरणी. आता वाढवण एक नवीन बंदर निर्माण केलं. पहिले दोनच मोठे बंदर होते, आता तिसरं मोठं बंदर होतंय वाढवण, महाराष्ट्रामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये. कुठे रे? पालघर जिल्ह्यामध्ये. 30/2024. पहिले कोणते होते? मुंबई आणि नावाशेवा. ओके. आता वाढवण बंदराचे कार्य नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बंदराची काय पायाभरणी करण्यात आली. याचं स्थान पालघर जिल्ह्यात आहे. खोली 20.20 मीटर, सर्वाधिक खोल बंदर आहे हे, आणि महाराष्ट्रातलं तिसरं मोठं बंदर असणार आहे. हे बंदर जगातील टॉप 10 बंदरापैकी एक असेल पुन्हा बनल्यानंतर. चला, एवढं लक्षात ठेवा, बाकी नाही. बघू आपण. 12 नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी. पुढील 6 औद्योगिक कॉरिडॉरमध्ये ही शहर कोणती रे? कोणकोणती आहेत? विशाखापट्टणम, चेन्नई, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, नागपूर, अमृतसर, कोलकाता, हैदराबाद, बेंगलोर आणि चेन्नई, बेंगलोर वगैरे. बघू. बघा आता, खुरपिया उत्तराखंड. औद्योगिक स्मार्ट शहर कोणकोणते आहेत? 12. बघा, खुरपिया उत्तराखंडमध्ये, आग्रा उत्तर प्रदेश, गया बिहार, दिघी महाराष्ट्रातलं एक आहे, ती लक्षात ठेवा पहिलं. हे 12 स्मार्ट शहर जे आहेत त्यामध्ये खरे औद्योगिक स्मार्ट शहर, त्यामध्ये महाराष्ट्राचं एक आहे. कोपरती आंध्र प्रदेश, ओरवाकल आंध्र प्रदेश, जोधपूर पाली राजस्थान, जहिरीबाद तेलंगणा, पल्लक्कड केरळ, प्रयागराज उत्तर प्रदेश आणि 11 झाले. 12व्याचं जाहीर केलं नाही म्हणून नाव. बघू आपण काय ते. ठीक आहे. बघा आता लक्षात ठेवा, खरे राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास प्रकल्पांतर्गत 28,500 कोटी रुपयाचा गुंतवणुकीसह खरे 10 राज्याने 12 नवीन शहर, स्मार्ट शहर विकसित केलेले आहेत. आणि त्यामध्ये महाराष्ट्रातलं दिघी बंदरात समावेश आहे. याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रातलं कुठलं आहे? दिघी बंदर. हे दिघी बंदर लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा समावेश असणार. या 12च्या याच्यामध्ये कोणतं बंदर आहे असं विचारतील, म्हणून याच्यावरच लक्षात ठेवायचं. हे 12च्या 12 लक्षात ठेवायची गरज नाही, आम्हाला माहित नाही म्हणायचं. मग तुला विचारलं 12 नवीन औद्योगिक स्मार्ट शहरामध्ये महाराष्ट्राचा कुठला आहे, मग खाजवायचं असं डोकं. आयला मला माहित नाही की राव, मी वाचलं होतं पण. दिघी दिघी दिगंबरला काय खेड्यामध्ये होता दिघ्या. काय सर लॉजिक त्यामध्ये? काहीच नाही ना, उगाच लक्षात ठेवण्यासाठी बोलतो रे, बाकी नाही. 2024 मधील नवरत्न दर्जा प्राप्त 12 कंपन्या कधीच विचारणार नाहीत. नॉर्मल काही गरज पण नाही याची, बघूच नका. मी तर म्हणतोय खरे 2024 मध्ये नवरत्न किती 25 झाले. तुम्हाला लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवू शकता. ओके. 12च्या 12 लक्षात राहील काय? कधी पण नाही. महारत्न लक्षात ठेवा. महारत्न 14वी महारत्न जी आहे ती मात्र लक्षात ठेवा. ओके. एक्झिम बँकेचं नैरोबी येथे कार्यालय ओपन केले. ठीक आहे, मग काय एवढं महत्वाचं आहे सर? विचारलं असं विचारतो. नैरोबी बँकेनं सर एक्झिम बँकेनं खालीपैकी कोणत्या देशामध्ये सध्या त्याचं कार्यालय ओपन केले? नैरोबी. एवढंच. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडियानं जून 2024 मध्ये नैरोबी केनिया येथे पूर्व आफ्रिकन प्रतिनिधी कार्यालयाचं उद्घाटन केले. दॅट्स इट. एवढंच. एक्झिम बँकेचं कुठं आहे कार्यालय? याच्या पलीकडे जाणार नाही प्रश्न इथं. केनिया व्यतिरिक्त इतर कार्यालय अबिजान आणि जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका वगैरे असो. एक्झिम बँकेनं नैरोबी या ठिकाणी कार्यालय सुरू केले. याच्यापेक्षा मोठं काही नाहीच. स्थापना 1 जानेवारी 1982 आहे. 82ला नाबार्ड देखील सुरू झाली होती. ही पण एक्झिम बँक 82ला काय काम यायचं? आयात निर्यात बँक आहे. मुख्यालय मुंबई. एक्झिम बँक कायदा 81चा आहे, स्थापना 82 मध्ये. आणि बीडी कुमार समितीनुसार जी स्थापना झाली आहे, आणि जी आपली नाबार्ड आहे शिवरामन समितीनुसार स्थापन झाली होती. बरोबर. संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची ही एक्झिम बँक आहे. पवन ऊर्जा स्थापित क्षमतेसाठी गुजरातला पुरस्कार मिळाला. सर्वाधिक स्थापित पवन ऊर्जा क्षमतेमध्ये गुजरात 1 नंबरवर आहे, दुसरा तामिळनाडू आहे, तिसरा कर्नाटक आहे. आता स्थापित मध्ये सर्वाधिक स्थापित सौर ऊर्जेमध्ये राजस्थान पहिला आहे, गुजरात दुसरा आहे. हे लक्षात ठेवा बरं का. पहिले लक्षात ठेवा तरी चालते. तिकडं पवन मध्ये गुजरात, इकडे सौर मध्ये राजस्थान. पहिले तामिळनाडू होता, आता गुजरात आलाय स्थापित मध्ये. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल सांगितले. एफडीआय इन्व्हेस्टमेंट आता 23, 24 आणि 24-25 मध्ये महाराष्ट्रचा आहे, दुसरा कर्नाटक. परकीय व्यापार धोरण 2023. या व्यापार धोरणावर प्रश्न येऊ शकतो बरं का. 31 मार्च 2023 भारताचं नवं परकीय व्यापार धोरण केंद्रीय उद्योग मंत्री वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केले. अंमलबजावणी 1 एप्रिल 2023 पासून होणार आहे. त्याची उद्दिष्टावर जास्त प्रश्न असतात, ते काय बाकी नाही. इथं देशाची निर्यात 2030 पर्यंत 2 ट्रिलियन पर्यंत वाढवणं. रुपयाला जागतिक बाजारातलं प्रमुख चलन बनविणं. निर्यातीला प्रोत्साहन देणं हे महत्वाचे. 4 नवीन निर्यात गुणवत्ता शहर याच्यामधलंच आहे त्या नवीन औद्योगिक धोरणामध्ये. कोणतं? फरीदाबाद कापड उद्योगासाठी कशासाठी काय फेमस आहे हे प्रश्न विचारू शकण्यासारखं आहे. मॅच द पेअर. मुरादाबाद उत्तर प्रदेश हस्तकलेसाठी, वाराणसी उत्तर प्रदेश
हातमाग आणि हस्तकला उत्तर प्रदेश 3 आहेत. मिर्जापूर करे गलिबादारी. ठीक आहे. 14वी महारत्न कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बनलेली आहे. मग कोणती महारत्न 14वी महारत्न कोणती बनली याच्यावर प्रश्न येऊ शकतो का? हो, महारत्न दर्जा 2010 पासून द्यायला सुरू झालेला आहे. महारत्न दर्जा बरोबर ना रे, 19 मे 2010 पासून महारत्न. आणि ही कोण आहे रे? देशातील विमाने तयार करणाऱ्या उद्देशानं 23 डिसेंबर 1940 रोजी वालचंद हिराचंद यांनी स्थापन केलं बरं का. हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाव नव्हतं पहिलं काय नाव होतं रे? हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड असं नाव होतं. हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड असं होतं. मी आपल्या कशावर करे महाराष्ट्राचा इतिहास जे आता आलेला आहे लेटेस्ट त्याच्यामध्ये दिलं ह्याच्याबद्दल माहिती. करे 1964 मध्ये हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेडचं एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये विलीनीकरण झालं आणि त्याचं नाव हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असं करण्यात आलं. कधी? 64 मध्ये. ओके, मग लक्षात ठेवा याची स्थापना कधी आहे? मग हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची स्थापना आहे 1940 ची. ओके, 23 डिसेंबर 1940. वालचंद हिराचंद. ओके, 12 ऑक्टोबर 2024 रोजी 14वी महारत्न कंपनी बनलेली आहे. कोणती? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. विचारू शकतात आता की कोणती खाली कोणती महारत्न कंपनी नाही विचारतील. 14 पैकी कोणती पण एखादी पर्याय देऊ शकतात. बघून घ्या रे बाबा. भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स 64 आहे. कधी कधी स्थापना वर्ष पण मॅच द पेअर मध्ये विचारू शकतात, पण ते एकदम नॉर्मल वाचा, पण हे माहित पाहिजे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन 1986, कोल इंडिया 1975, त्यानंतर गेल 1984, HPCL 1974, 59चं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन 75ची, तेल व नैसर्गिक वायू महामंडळ ONGC 56, त्यानंतर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन 1986, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1989, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया सेल 1954, त्यानंतर ग्रामीण विद्युतीकरण निगम 1969, ऑइल इंडिया लिमिटेड. हे 13 लक्षात ठेवा. 13वी आणि 14वी एक करे ऑइल इंडिया लिमिटेड आणि करे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हे पहिलं ही लक्षात ठेवा. ओके, पीएम मित्र पार्क. केंद्र सरकारनं वस्त्रोद्योगासाठी 7 नवीन पीएम पार्क स्थापन करण्यासाठी 17 मार्च 2023 रोजी बघा कोणकोणते 7 पीएम मित्र पार्क कशासाठी तरी वस्त्रोद्योगासाठी आहेत. नॉर्मल लक्षात ठेवा, एवढं काही प्रश्न विचारण्यासारखं नाही. हे ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये अमरावती एक ठिकाण आहे, तेवढं लक्षात ठेवा. आणि मग मध्य प्रदेशमध्ये धार, गुजरातमध्ये नवसारी, तेलंगणामध्ये वरंगल आहे. खरं तर वारंगल नाही, वरंगल. बरं ठीक आहे. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ, तमिळनाडूमध्ये विरुथुनगर, कर्नाटकमध्ये कलबुर्गी माहिती आहेत ना, हत्या झाली होती ना. बघा तेलंगणा वारंगल. पीएम मित्र, पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन्स अँड ॲपरेल. ओके, अंमलबजावणी वस्त्रोद्योग मंत्रालय. उद्देश भारताला संयुक्त राष्ट्रात शाश्वत विकास उद्दिष्ट क्रमांक 9 साध्य करण्यास मदत करणे, लवचिक पायाभूत सुविधा तयार करणे आणि शाश्वत औद्योगिकरणाला आणि उपक्रमाला प्रोत्साहन देणं. प्रत्येक पार्कमध्ये थेट 1 लाख रोजगारांनी अप्रत्यक्षपणे आणखी 2 लाख नोकऱ्या निर्माण करण्याची अपेक्षा आहे. कशामध्ये? पीएम मित्र अंतर्गत. पीएम मित्र हे लक्षात ठेवू शकता. बाकी काही असं म्हणजे याच्यावर प्रश्न येण्यासारखं काही नाही बघा मित्रांनो. ओके, 2022-23 मध्ये कृषी क्षेत्राचा जीडीपी मधील वाटा 15% पर्यंत घसरलाय. 90-91 मध्ये किती होता रे? ते तुम्ही आकडेवारी इथली काही लक्षात ठेवू नका बरं का, हे आकडेवारीचं काही खरं नाही. ओके, त्याच्यामुळं मी तुम्हाला जिथं गरजेचं आहे तिथं मुदाम सांगतो बाबा. काय कृषी क्षेत्र जे आहे 91 म्हणला तर 27.7%, किती 29.6% होतं. बघा कृषी क्षेत्र जर लक्षात ठेवायचं असेल, बघा कृषी इथलीच आकडेवारी लक्षात ठेवा मी दिलेल्या याच्यामध्ये, आणि आपला उद्योग सेवा आणि मी दिलेली आकडेवारी आयोगाने ऍज इट इज विचारले. बरोबर का रे? तुम्ही काढून बघा माझ्या इकॉनॉमिक करे आपल्या जे काय याच्यामधलं कंबाईनच्या पुस्तकामधलं बघा, याच्या अगोदर प्रश्न आलाय आणि त्या प्रश्नाच्या अगोदर दिले होतं. बरोबर ना? उद्योग क्षेत्रावरली विचारली होती. ठीक आहे. मग कृषी 50-51 मध्ये म्हणला तर 53.1%, त्यानंतर 16.6% उद्योग क्षेत्र याच्यावर विचारला होता प्रश्न, आणि करे 30.3% हे होतं. कधी? 1950-51ला. आणि का लक्षात ठेवायचं 1990-91चं? कारण त्यावेळेस आपल्या LPG सुरू झालेल्या आहेत. 90-91ला काय रे बाबा? 90-91ला किती? 29.6%, इथं 27.9% आणि 57.5% हे कार्य किती मोठ्या प्रमाणात वाढलं बघा. हे खरे सेवा क्षेत्र, उद्योग क्षेत्र 27.9%. आणि आताची 22-23 ची आकडेवारी म्हणलात किंवा कार्य जर तुम्हाला GVA मधील प्रमाणानुसार जर म्हणलं तर 22-23 मध्ये हे GVA मधलं म्हणतोय
22-23 2022-23 म्हणलात जीबीए नुसार 15 पॉईंट किती रे बाबा 15.1% आणि 22.3% आणि 62.6% पर्यंत वाढलेला आहे. म्हणून तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारू शकतात की 15% पर्यंत जीबीए मध्ये ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड नुसार विचारलं तर मात्र करे 15.6 म्हणजे 15.1% पर्यंत 22-23 आहे, 22.3% आणि 62.6% पर्यंत करे सेवा क्षेत्र गेलेलं आहे. ही आकडेवारी लक्षात ठेवा सध्याची आणि ही ओके. हे वरलं काही लक्षात नका ठेवू, तुम्हाला हे लक्षात ठेवा. हा प्रॉपर कुठला रे आर्थिक पाणी असेल किंवा कुठलंही जी प्रॉपर आकडेवारी आहे ती उपलब्ध करून देतो मी तुम्हाला, कुठलीही जर आकडेवारी म्हणलात तर. अटल सेतू नावासेवा सी लीगचं उद्घाटन अटल सेतूवर विचारू शकतो ना, किती लांब आहे 21.8 किलोमीटर आहे. मग यामध्ये 16.5 किलोमीटर जमिनीवर आहे आणि 16.5 किलोमीटर समुद्रावर आहे आणि 5.3 किलोमीटर काय रे जमिनीवर आहे. असं हे करे 21.8 किलोमीटर आहे. 12 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. अटल सेतू हा देशातील सर्वात लांब सागरी पूल आहे, महत्वाचा. 21.8 किलोमीटर आहे, त्याच्यामधलं सागरी बघा 16.5 किलोमीटर आहे, सागरावरून गेले. अटल सेतूवर सगळेच जाऊन आला असाल तुम्ही जवळपास बरोबर ना. हा पूल मुंबई शहरातील शिवडी ते रायगड जिल्ह्यातील किर्लोशी जोडतो. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हा पूल बांधण्यात आला. कोणाकडून बांधला लक्षात ठेवा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून, MMRDA. चला ठीक आहे. म्हणजे अटल सेतूची लांबी किती आहे लक्षात ठेवा, कोणी उद्घाटन केले काही नाही, फक्त कुठून कुठे जाते ते एक महत्वाचं आहे, बाकी काही नाही. जागतिक कडधान्य परिषद 2024 कुठं पार पडली असं विचारतात. जागतिक कडधान्य परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली सर, प्लीज पाणी द्या. बघा जागतिक कडधान्य परिषद 2024 आयोजक नवी दिल्ली फेब्रुवारी 2024 मध्ये. जागतिक म्हणते आपण कडधान्यामध्ये लय बाप माणसं आहेत बरं का, कडधान्य लय पिकतात आपल्याकडे, पण खरंच तुम्ही कडधान्य किती खाता रे? खाल्लं पाहिजे. आपले कडधान्य खाण्याचं प्रमाण खूप कमी आहे, तसं इतरांपेक्षा चांगलं आहे पण खाल्लं पाहिजे रे. आपलं कार्य आहार खूप चांगला असला पाहिजे निश्चित. सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्हाला पाहिजेच मोड आलेले जे काय तुमच्या मूग असतील, हरभरे असतील, हे सगळं मस्त खायचं. चणे म्हणतो आपण त्याला, मस्त खायचं. अरे आता काय तुम्हाला सांगू का, फळांमध्ये पण इतकी फवारणी झालेली आहे, फवारणी करूनच काय इतका त्याचा त्या फळामध्ये काही ठेवलेच नाहीत. सेंद्रिय फळ म्हणण्यासारखं काही राहिलंच नाही. भाज्या खा काही, पण डाळींचं प्रमाण आजही जे आहे अरे हे तिथं काहीतरी थोडा दर्जा आहे. ओके, ते थोडं म्हणजे ठेवा. 2027 पर्यंत कडधान्यामध्ये स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी भारताचं उद्दिष्ट आहे. भारत हा कडधान्याचा सर्वात मोठा उत्पादक आहे आणि ग्राहक पण आहे लक्षात ठेवा, आणि आयातदार पण आहे. आपल्याला लागते तेवढं, एवढी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. अन्नधान्याखालील क्षेत्रामध्ये कडधान्याचा वाटा सुमारे 20% आहे आणि देशातील एकूण अन्नधान्य उत्पादनात 7 ते 10% योगदान आहे केवळ. ओके, सर्वोच्च कडधान्य उत्पादक राज्य मध्य प्रदेश. 2023 मध्ये भारत जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक बनलाय. 2023 मध्ये तिसरा बनलाय. पहिला कोण आहे रे बघ, चीन आहे, दुसरा अमेरिका, तिसरा भारत. तिसरा सौर ऊर्जेमध्ये 23 मध्ये भारताने जपानला मागं टाकलं. जपान तिसऱ्या क्रमांकावर, आपण 4थ्या क्रमांकावर होतो. आता सौर ऊर्जेमध्ये भारत तिसरा ठरला. टाकून भारत हा सौर ऊर्जेच्या जगातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश बनलेला आहे. ते 73 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमतेसह भारत स्थापित ऊर्जा क्षमतेमध्ये जागतिक स्तरावर 5व्या क्रमांकावर आहे. ओके, जागतिक स्तरावर. आणि आता ह्या करे उत्पादनामध्ये कितवा आहे, तिसरा आहे. सॉरी, AI कृषी आणि AI भूमी काय आहेत रे, हे कशासाठी वापरले? आपली DD किसान सरकारी चॅनल आहे, त्यांनी स्वतः काय केले, ती आपण म्हणत नाही का ते बातम्या देणार, ते आता ते कशाद्वारे देणार आहेत, AI द्वारे बातम्या. किती भाषामध्ये बघा. मे 2024 मध्ये दूरदर्शन किसान, DD किसान, हे कोणतं DD किसान याच्यावर विचारतील. AI कृषी आणि AI भूमी हे दोन्ही विचारू शकतात. नावानं 2 कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित निवेदक अँकर बातम्या देणारे असणारं देशातील पहिले सरकारी टीव्ही चॅनल बनलेलं आहे. विचारू शकतात कोणतं टीव्ही चॅनल आहे. हे शेतकऱ्यांसाठी माहिती केंद्र म्हणून काम करतील. हे निवेदक 50 भाषामध्ये महत्वाचं आहे बोलू शकतात आणि 24 तास आणि 365 दिवस बातम्या वाचू शकतात. हे कोण? AI क्रिश पिक्चर बघितला असेल तुम्ही. आणि AI भूमी ठीक आहे. शिकुला बोगदा मनाली ते लेह जोडतो, हा वेगळा पॉइंट आहे. चला, हा बोगदा 15,800 फूट उंचीवर आहे.
आणि जगातील सर्वात उंच बोगदा आहे. मग उंच आहे म्हणजे माहित पाहिजे, आपण याच्या अगोदर बघितलं याच्याबद्दल माहिती. लांबी 4.1 किलोमीटर आहे. म्हणाल ते लिहे. BISचा करे प्रोजेक्ट नेक्सस प्रोजेक्ट नेक्सस नामक बहुपक्षीय आंतरराष्ट्रीय उपक्रमाला भारतीय रिझर्व्ह बँकेत सामील झालेले आहे. यामुळे देशांतर्गत फास्ट पेमेंट सिस्टीम एकमेकाशी जोडली आहे. जोडवून झटपट क्रॉस बॉर्डर रिटेल पेमेंट सक्षम केले जाईल. प्रोजेक्ट नेक्सस काय रे? प्रोजेक्ट नेक्ससची संकल्पना बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट BIS च्या इनोव्हेशन हबने तयार केली आहे. महत्वाचं कुणी तयार केले विचारू शकतात. एकाधिक जागतिक देशांतर्गत त्वरित पेमेंट प्रणाली कनेक्ट करून सीमापार पेमेंट वाढवण्याचा प्रयत्न कारण याच्यावर विचारू शकतात बरं का. प्रोजेक्ट करे नेक्ससवर बुलेट ट्रेन प्रकल्प देशातील पहिल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा 100% भूसंपादन सुरू झालं. दोन करे इंजिन जोडायचं वगैरे बघा ते मॅन्युअली जोडतात आणि त्यामध्ये एक कोणतरी परवा बघितलंय कारण असं पुरं दोन जोडताना असं कारण पुरं असं मला वाटतंय त्यांचं निधनच झालं असं शेमले असं. मग इथं तुमचं टेक्नॉलॉजी कुठं जाते मला हे म्हणायचं किंवा त्यांचे जीव जात आहेत. मग तुम्ही इथं बुलेट ट्रेन आणताय दुसरीकडे तर आणि इथं असं म्हणजे ही नाही व्हायला पाहिजे. जनरली अशी माझी अपेक्षा आहे बरं का की तिथं जे काय काम करणारी आहेत तर त्यांचं तुमची टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी वापरा. मॅन्युअली जोडायची काय गरज आहे आता या काळामध्ये तर मला असं वाटतंय. 8 जानेवारी 2024 पर्यंत महाराष्ट्र गुजरात दादरनगर हवेली तेथील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 1389 हेक्टर जागेचं संपादन केले आहे. 14 सप्टेंबर 2017 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिजो आबे यांच्या हस्ते भूमिपूजन झालं होतं. कधी 17 मध्ये. ट्रेनचा जास्तीत जास्त वेग 300 किलोमीटर पर आवर. ओके. एकूण स्थानक संख्या 12 असणार आहे. अंतर 508 किलोमीटर. बघा रे बाबा कुठून मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन. इंडिया स्किल रिपोर्ट 2024 अहवालातील ठळक निष्कर्ष मला तर भारतातील एकूण युवा रोजगार क्षमतेत सुधारणा झाली असून 51.25% पर्यंत पोहोचली आहे. नॉर्मल लक्षात ठेवा एवढं कायचा प्रश्न विचारण्यासारखे नाहीत. हरियाणा महाराष्ट्र आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश केरळ आणि तेलंगणा ही राज्य अत्यंत रोजगारक्षम युवा असलेली राज्य ठरली आहेत. रोजगारक्षम युवकांचं सर्वाधिक प्रमाण हरियाणात आहे लक्षात ठेवा आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आहे. रोजगारक्षम युवकाचं सर्वाधिक प्रमाण पुण्यात आहे. त्यानंतर मंगळुरू मुंबई आणि शहरांचा क्रमांक लागतो. ओके. सर्वाधिक रोजगारक्षम युवकांचा सरासरी वयोगट 22 ते 25 वर्ष आहे. पुरुष रोजगारक्षम महिला रोजगारक्षम संसाधनाची अखिल भारतीय टक्केवारी 51.8% बघा. पुरुष रोजगारक्षम संसाधनाची अखिल भारतीय टक्केवारी 51%. महिला रोजगारक्षम म्हणला तर 50.86%. केरळ हे पुरुष आणि महिला अशा दोन्ही रोजगारक्षम प्रतिष्ठेसाठी काम करण्यासाठी सर्वात पसंतीचं राज्य ठरलंय. कोणतं रे? केरळ. त्यानंतर महाराष्ट्र. युवतींसाठी काम करण्यासाठी कोचीन चांगला आहे. युवकांसाठी बेंगळुरू ही ठरलेलं आहे. ईशान्य भारतातली पहिले वंदे भारत एक्सप्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2024 काय याच्यावर प्रश्न विचारण्यासारखं नाही. ठीक आहे. मे 2023 मध्ये काय विचारतील रे की पहिली ईशान्य भारतातली कुठून कुठे जाते. आसामच्या गुवाहाटी ते पश्चिम बंगालच्या न्यू जलपाईगुडी असा प्रवास आहे आणि स्वदेशी बनावटीची आणि निर्मित अर्ध हायस्पीड स्वयंचलित ट्रेन आहे ही वंदे भारत एक्सप्रेस. तिलाच आपण ट्रेन 18 देखील म्हणतो बरोबर ना रे. ट्रेन 18 160 किलोमीटर प्रति तास. या ट्रेन शताब्दी एक्सप्रेसची जागा घेतलेली आहे. पहिली वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते वाराणसी फेब्रुवारी 2019 मध्ये धावलेली आहे. दुसरी वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते कटरा 19 आणि पाचवी वंदे भारत एक्सप्रेस चेन्नई बेंगळूर मैसूर दक्षिण भारतातली पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे ती. आर्थिक साक्षरता सप्ताह 26 फेब्रुवारी ते 1 मार्च म्हणजे याचा अर्थ फेब्रुवारी मार्च मध्ये 2024 मध्ये झालेला आहे. आर्थिक साक्षरता सप्ताह रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राबवले. मेक अ राईट स्टार्ट बिकम फिनान्शियली स्मार्ट. ओके. थीम त्याची होती. भारताचं आर्थिक लक्ष्य 2018 पर्यंत कार्य $5 ट्रिलियन बनवणं, 47 पर्यंत $30 ट्रिलियन पर्यंत जाणं आणि 27 ते 28 पर्यंत भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणं हे भारताचं कार्य टार्गेट आहे लक्ष्य आहे. पहिल्या 5 अर्थव्यवस्था अमेरिका पहिली आहे, दुसरी चीन आहे, तिसरा जर्मनी आहे, चौथा जपान आहे आणि 5वा भारत आहे. आता तिसऱ्या क्रमांकावर आणायचा आहे. कधी रे? 27-28 मध्ये. स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक 2024 कालावधी 10 ते 18 जानेवारी 2024 दरम्यान राबवण्यात आलं. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं राष्ट्रीय स्टार्टअप दिन 16 जानेवारी मग विचारतील दिन विचारू शकतात बरं का. 16 जानेवारी त्या दिवशीच आपण स्टार्टअप इंडियाची सुरुवात देखील केली होती बरोबर ना. 16 जानेवारी 2016 ओके. आणि उद्देश काय? स्टार्टअपला चालना देणं, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं यासाठी स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक आपण 2024 मध्ये पार पडलंय. भारतातील शेअर बाजार 4थ्या स्थानावर आहे. पहिलं कोण आहे? कोणतं आहे सगळ्यात मोठं? अमेरिका. विचारू शकतात देशात जगातील सगळ्यात मोठं शेअर मार्केट कोणतं आहे? अमेरिका. दुसरा चीन, तिसरा जपान आणि चौथा भारत आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार जगातील सर्वात शक्तिशाली चलन कोणतं आहे?
कोणतं चलन आहे विचारते, चलन म्हणतोय. कुवेती दिनार कुवेतचा आहे, दुसरा बिहारिनी दिनार म्हणजे बहरीनचा आहे, आणि तिसरा रियाल आहे. ओके, पहिलं लक्षात ठेवा कुवेती दिनार वगैरे कुवेतचं. स्टार्टअप महाकुंभ 2024, भारतात स्टार्टअप सर्वात मोठा उत्सव 1824 भारत मंडपम नवी दिल्ली येथे पार पडलाय. कुठं स्टार्टअप महाकुंभ कुठं पार पडलाय? भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी. भारत इनोव्हेट्स थीम काही महत्वाचं नाही, ठीक आहे. खरे जयवान कार्ड बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद काय ठीक आहे. पंतप्रधान विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रम सल्लागार परिषदेची 25वी बैठक कुठं पार पडली? नवी दिल्ली. जवळपास नवी दिल्ली आहेत बघा, जास्त डोकं लावायचं नाही. जर काही येत नसेल तर नवी दिल्ली म्हणायचं बरोबर. अजय कुमार सूद म्हणजे भारतातलं, जर असं वाटलं तुम्हाला भारतात झाली असेल बाबा, तर भारतात 2030 पर्यंत उत्सर्जन तीव्रता 45% कपात करण्याचा आणि 2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जनाचं लक्ष ठेवलेलं आहे. सुरत डायमंड पोर्सचे उद्घाटन. आंतरराष्ट्रीय हिरे व दागिन्याच्या व्यवसायासाठी जगातील सर्वात मोठा आणि आधुनिक केंद्र असलेल्या सुरत डायमंड पोर्सचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं डिसेंबर 23 मध्ये. हिरे आणि दागिने व्यापारासाठी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं केंद्र आहे. कुठलं रे? सुरत. कुठलं आहे विचारू शकतात. आणि सुरत जवळ खाजोद गावाजवळील 35.34 एकर जागेवर सुरत डायमंड पोर्सची उभारणी करण्यात आलेली आहे. आणि जगातलं सर्वात मोठं कार्यालय असणार आहे. अमेरिकेतील पेंटागॉन कार्यालयाला मागे टाकत हे जगातलं सर्वात मोठं कार्यालय बनलंय. कुठलं? सुरतचं. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचा कोळसा 2023 अहवाल. जागतिक ऊर्जा संकटात काही नाही, याच्यावर विचारणार पण नाही, ठीक आहे. जागतिक ऊर्जा संकटात 2022 मध्ये जागतिक कोळशाची मागणी विक्रमी उच्चांकावर पोहोचली. वर्षानुवर्ष 4% ते वाढून 8.42 अब्ज टन झालेली आहे. चीन, भारत, इंडोनेशियाने जागतिक स्तरावर 3 सर्वात मोठे कोळसा उत्पादक देश आहेत. तसेच या 3 देशांनी जागतिक कोळसा उत्पादनात 70% जास्त वाटा आहे. कारण आपलं काय रे, गोंडवाना भूमीचा भाग आहे भारताचा जवळपास. अणुऊर्जा क्षमता तिप्पट करण्याचं उद्दिष्ट आहे. भारतात 2031 पर्यंत आपली अणुऊर्जा क्षमता तिप्पट करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. बाकी काही महत्वाचं नाही. चला, राष्ट्रीय महामार्ग सर्वात जास्त कुठे आहेत रे? महाराष्ट्रामध्ये. राज्य महामार्ग महाराष्ट्रामध्येच, आणि एकूण रस्ते देखील महाराष्ट्रामध्येच आहेत, हे लक्षात घ्या. पहिलं, देशात सध्या 1,46,145 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कुठे आहेत? महाराष्ट्र. दुसरा क्रमांक उत्तर प्रदेश, तिसरा राजस्थान. हे पहिले विचारू शकतात, पहिले 3 वगैरे. पहिला दुसरा पण विचारला होता एक वेळेस. ओके, मग राष्ट्रीय महामार्गामध्ये पहिला महाराष्ट्र, दुसरा उत्तर प्रदेश, तिसरा राजस्थान आहे. राज्य महामार्गामध्ये ही महाराष्ट्रच पहिला आहे. आणि जिल्हा महामार्गामध्ये महाराष्ट्रच पहिला आहे. आणि एकूण रस्त्यांचं राष्ट्रीय राज्य सगळेच समजा, शहरी सगळं अर्बन सगळ्यामध्ये एकूण रस्ते महामार्गामध्ये रस्ते लांबीमध्ये देखील महाराष्ट्राचा अव्वल आहे. शक्तिकांत दास यांना गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. शक्तिकांत दास यांना इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिसर्च जनरल सेंट्रल बँकिंगनं कोणाला दिलाय बघा, लक्षात ठेवा. 2023 मध्ये वर्षाचा गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार जिंकणारे दास हे दुसरे भारतीय गव्हर्नर ठरले. याच्या अगोदर कोण होते? रघुराम राजनजी होते. आणि यांना A+ दर्जा देखील मिळालाय. सॅम अल्टमन यांची हकालपट्टी आणि पुनर्स्थापना. ChatGPT हे प्रसिद्ध उत्पादन असणाऱ्या ओपन AI टेक्नॉलॉजी स्टार्टअप कंपनीचे सहसंस्थापक आणि CEO असणारे सॅम अल्टमन यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये हकालपट्टी केल्यानंतर 5 दिवसातच CEO म्हणून पुनर्स्थापना केली. बापरे, बघा. एक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे चालवलेली एक नैसर्गिक भाषा प्रक्रिया साधन आहे, जे तुम्हाला चॅटबॉटसह मानवासारखे संभाषण आणि बरेच काही करण्याची परवानगी देते. हे भाषा मॉडेल प्रश्नाची उत्तरे देऊ शकते आणि ईमेल, निबंध आणि कोड तयार करणं. ChatGPT. कोसी मेची नदी जोड प्रकल्प. बिहारमधील पूरग्रस्तांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला विरोध केला आहे. या प्रकल्पामध्ये कोसी नदीला महानंदा नदीची उपनदी असलेल्या मेची नदीशी जोडणं समाविष्ट आहे. म्हणजे कोसी मेची नदी कुणाची आहे रे? कोसी नदीची महानंदा जी उपनदी आहे त्या नदीची. RBI गव्हर्नरला A+ रेटिंग मी सांगितलं आताच. कोणाला मिळाला? शक्तिकांत दास यांनाच मिळाला. ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकिंग रिपोर्ट कार्ड 2024 मध्ये A+ मानांकन मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑगस्ट 2024 मध्ये कुणाचं अभिनंदन केले? गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं. शक्तिकांत दास यांना सन्मान सलग दुसऱ्यांदा मिळालेला आहे. 23-24 मधील भौगोलिक निर्देशांक. कारी ईशात आंबा कर्नाटकला मिळालाय. चिकरी राजौरीला. मुश्कबुज्जी तांदूळ अनंतनाग जम्मू काश्मीर. मट्टी केळी कन्याकुमारी तमिळनाडू वगैरे. असो
सगळ्यात पहिलं टॅग मिळवणारं कोणतं आहे ते लक्षात ठेवा, बाकी काही नाही. 4-5 साली दार्जिलिंग चहा हे जीआय टॅग मिळवलं, भारतातलं पहिलं उत्पादक होतं. 2005 मध्ये सोलापुरी चादर हे जीआय टॅग मिळवलं, महाराष्ट्रातलं पहिलं उत्पादक आहे. हे दोन मात्र लक्षात ठेवा, बाकी काही हे लक्षात ठेवायची गरज नाही. राजस्थानमध्ये सापडला जम्मू काश्मीर पेक्षाही मोठा लिथियम साठा, विचारू शकतात बरं का. हे लिथियम हा जगातील सर्वात हलका धातू आहे. सध्या ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात मोठा लिथियम उत्पादक देश आहे आणि सर्वाधिक लिथियम कुठे आढळलेला आहे रे? आता सध्या काश्मीर पेक्षाही राजस्थानमध्ये जास्त आहे. एक राष्ट्र एक स्थान उपक्रम काही महत्वाचं नाही, ठीक आहे. कुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2024 सर्वाधिक अब्जाधीश असणारं शहर कोणतं आहे? न्यूयॉर्क. या लिस्टनुसार सर्वाधिक अब्जाधीश असणारे देश चीनमध्ये आहेत. सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क. सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य बघा, जे खरे महाराष्ट्र आहे, 15.7% आहे जीडीपीचं प्रमाण भारतामध्ये. उत्तर प्रदेश दुसरा आहे, तिसरा तामिळनाडू आहे, ठीक आहे. किसान ई मित्र चॅटबॉट. केंद्रीय कृषी मंत्री शेतकरी कल्याण मंत्रालयानं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी किसान ई मित्र नामक चॅटबॉटचे सप्टेंबर 2023 मध्ये अनावरण केले. हे चॅटबॉट शेतकऱ्यांच्या त्यांच्या प्रश्नाची त्वरित आणि अचूक उत्तर देईल. कशासाठी आहे? शेतकऱ्यांची उत्तर देण्यासाठी आहे. आणि काय रे मार्क्स हरित मिथेनॉल इंधनावर चालणारं जगातलं सर्वात मोठं काय जहाज आहे. खरे भारत ऊर्जा सप्ताह गोव्यामध्ये पार पडले. उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. वकिलांना ग्राहक संरक्षण कायद्यातून सूट दिली बघा. मे 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी करताना ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत वकिली व्यवसाय येत नाही, त्यामुळे ग्राहक हा वकिलांवर गुन्हा दाखल करू शकत नाही. म्हणजे वकिली व्यवसायाला सूट देऊन टाकली बघा. बघा रे बाबा. रिझर्व्ह बँकेने लेखा वर्ष 2023-24 साठी केंद्र सरकारला आता एक मला तुम्हाला सांगायचं आहे, मागील वर्षाच्या लाभांशापेक्षा ठीक आहे, याचं काही महत्वच नाही. तुम्हाला एक सांगायचं आहे, कोणतं वर्ष आपण करे आता बेस इयर म्हणून स्वीकारणारे 22-23 बघा. त्यासाठी एक समिती पण नियुक्त केली होती. 22-23 आणि सेंद्रिय उत्पादनासाठी परस्पर ओळख करार भारत आणि तैवान या देशामध्ये झालेला आहे बरं का. नवीन आधारभूत वर्ष सांख्यिकी मंत्रालयानं 2026 मध्ये 22-23 हे नवीन आधारभूत वर्ष स्वीकारणार आहे बघा. जीडीपी प्रकाशित करणार आहे त्यानुसार. कसं 22-23 हे आधारभूत वर्ष आपण स्वीकारणार आहे. 22-23 त्यासाठी समिती कोणती आहे? करे बघा, विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली. विश्वनाथ गोल्डर लक्षात ठेवा. ओके. रिझर्व्ह बँकेने काही महत्वाचं नाही, ठीक आहे. निक्स आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तयारी निर्देशांक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जुलै 2024 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तयारी निर्देशांक डॅशबोर्डचं अनावरण केले. हा निर्देशांक जगातील स्तरावर 174 अर्थव्यवस्थेच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तयारीचा मागोवा घेतो. 174 देशामध्ये भारत कितवा क्रमांक आहे लक्षात ठेवा. कृत्रिम बुद्धिमत्ता तयारी निर्देशांकामध्ये भारत 72व्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा. 174 देशामध्ये. भारताचे डीप ट्रिल मिशन भूविज्ञान मंत्रालयानं कराड स्थित बोरहोल जिओफिजिक्स रिसर्च लॅबोरेटरी या विशेष संस्थेच्या मदतीने महाराष्ट्रातील कराड येथे पृथ्वीच्या कवचाचे 6 किलोमीटर खोलीपर्यंत वैज्ञानिक खोदकाम सुरू केलेलं आहे. डीप ड्रिलिंग म्हणजे काय? पृथ्वीच्या कवचाचं स्वरूप, रचना आणि प्रक्रियाचा अभ्यास करण्यासाठी पृथ्वीच्या कवचामध्ये खोलवर खोदकाम करणे म्हणजे डीप ड्रिलिंग होय. कुठं? कराडमध्ये चालू आहे. कल्याणी फेरेस्टा देशातील पहिला ग्रीन स्टील ब्रँड लक्षात ठेवा रे बाबा. कोणतं? कल्याणी फेरेस्टा. पुण्यातील पोलाद कंपनी कल्याणी ग्रुपने पर्यावरण शून्य कार्बन फूट प्रिंटिंग ठेवून अक्षय ऊर्जा संसाधनाचा वापर करून अशा प्रकारचं हे पहिलं पोलाद तयार केलेलं आहे. जेव्हा जीवाश्म इंधन न वापरता स्टीलचे उत्पादन केले जाते तेव्हा ते ग्रीन स्टील म्हणून ओळखले जाते. ग्रीन स्टील कोणाला म्हणायचं? जेव्हा जीवाश्म इंधन न वापरता स्टीलचं उत्पादन केलं जाते तेव्हा त्याला काय म्हणायचं? ग्रीन स्टील असं म्हणायचं. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन केंद्र सरकारनं 4 जानेवारी 2023 रोजी मान्यता दिली. उद्देश भारताला ग्रीन हायड्रोजन वापरणं, उत्पादन करणं, निर्यात करणं यासाठी जागतिक केंद्र बनवणं. यासाठी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन कधी रे? 4 जानेवारी 2023 रोजी. हमसफर धोरण केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सुरुवात झाली. उद्दिष्ट भारताच्या राष्ट्रीय महामार्गावर चांगल्या सुविधा देऊन प्रवासाचा अनुभव सुधारणं यासाठी हमसफर धोरण राबवलेलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीवर 3 नवीन बाह्य सदस्यांची नियुक्ती केली. बघा रे बाबा. कोणत्या? रामसिंग, सौगता भट्टाचार्य, नागेश कुमार. भारतातील पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे कुठे रे? 16 सप्टेंबर 2024 रोजी गुजरातमधील भुज
ते अहमदाबाद मार्गावर भारतातली पहिल्या नमो भारत रॅपिड रेल्वेचा हिरवा झेंडा दाखवला. कुणी? नरेंद्र मोदी यांनी. पण लक्षात ठेवा कुठं सुरू झाली विचारू शकतात. भुज ते अहमदाबाद. म्हणजे काय केले? अहमदाबाद वंदे भारत मेट्रोचं नाव बदलून नमो भारत रॅपिड रेल्वे असं करण्यात आले. हा, कोलकात्याची ट्राम सेवा बंद करण्यात आली. कोलकात्याची ट्राम सेवा सुरू झाल्याचा 151 वर्षानंतर बंद करण्याचा निर्णय सप्टेंबर 2024 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने घेतला. महत्वाचा. आपल्या मला वाटते ट्राम सेवा कुठं झाली ती? मुंबई ते मला वाटते ते कुठलं तरी मार्केट, बरोबर ना? मनपा मार्केट वगैरे काय होतं मुंबईचं, तिथपर्यंत आपली पहिली ट्राम सेवा सुरू झाली होती महाराष्ट्र. कोलकात्यात पहिल्यांदा घोड्याने ओढलेल्या ट्रामने 24 फेब्रुवारी 1873 रोजी सियालदाह ते आर्मेनियन घाट दरम्यानचा 3.9 किलोमीटरचा प्रवास सुरू केला. हे लक्षात ठेवा बरं का. आणि हे कोलकात्याची कुठल्या याच्यामध्ये ट्राम सेवा बंद करण्यात आली नुकतीच असं विचारू शकतात बरं का. इतिहासामध्ये विचारतील, कुठे विचारतील. पीएमई ड्राईव्ह योजना काही महत्वाचं नाही. ठीक आहे. कधी 1 ऑक्टोबर 2024 रोजी योजना सुरू झाली. ही योजना 1 ऑक्टोबर 2024 ते 31 मार्च 2026 या कालावधीत राबवण्यात येणार आहे. हे 2 लक्षात ठेवा. श्वेत क्रांती 2 सांगितले तुम्हाला कालच. उद्देश काय रे? महिला शेतकऱ्यांची सक्षमता आणि नोकरीची संधी निर्माण करणे, तसेच कुपोषण निर्मूलन आणि दूध उत्पादनात वाढ करणे यासाठी श्वेत क्रांती 2 अमित शहा यांनी सुरू केले. भारत आणि दूध उत्पादन. भारत जगातील अव्वल दूध उत्पादक देश आहे. 22-23 मध्ये भारताचे दूध उत्पादन 231 दशलक्ष टन झाले. उत्तर प्रदेश सर्वोच्च दूध उत्पादक राज्य ठरलेलं आहे. दुधाची दरडोई उत्पादकता 459 ग्राम प्रतिदिन, म्हणजे काय जागतिक पेक्षा जास्त आहे. आपलं महाराष्ट्रात दरडोई किती आहे रे? 329 आहे. पण भारतामध्ये सर्वात जास्त. दूध उत्पादनापैकी 32% दूध म्हशीपासून मिळते. आता वन लाईनर बघा. अणुखनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालयानं कर्नाटकातील मंड्या आणि यादगिरी जिल्ह्यात लिथियम साठ्याचा शोध लावला आहे. जवाहर नेहरू प्राधिकरण मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरात भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा विकसित करणार आहे. 2023 मध्ये संयुक्त अरब अमिरातीला मागे टाकून युनायटेड स्टेट्स भारताला दुसरा सर्वात मोठा पुरवठादार लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजे कशाचं? LNGचा उदयास आला. अयोध्येतील सरयू नदीत सौर ऊर्जेवर चालणारे 2 मिनी क्रूज जहाजे सुरू झालेले आहेत. हे एक लक्षात ठेवा, बाकी काही नाही, एवढं महत्वाचं नाही. आंतरनिर्देशीय मत्स्य व्यवसायात उत्तर प्रदेशात सर्वोत्कृष्ट राज्याचा पहिला पुरस्कार मिळालेला आहे. कशाला रे? आंतरदेशीय मत्स्य व्यवसायात. आंतरदेशीय मत्स्य व्यवसायात उत्तर प्रदेशला सर्वोत्कृष्ट राज्याचा पहिला पुरस्कार मिळाला आहे जागतिक मत्स्य परिषद 2023 मध्ये. भारताचे सिलिकॉन पठारी अशी ओळख असलेल्या बेंगळुरूमध्ये 287 किलोमीटर लांबीची भारताची सर्वात मोठी वर्तुळाकार रेल्वे तयार होणार आहे. अयोध्या रेल्वे स्थानकाचं नामकरण अयोध्या धाम असं करण्यात येणार आहे. तसेच अयोध्या विमानतळाचं नामकरण महर्षी वाल्मिकी विमानतळ असं करण्यात आले. लक्षात ठेवा. माझगाव डॉक लिमिटेडच्या सहकार्याने भारतातली पहिली पाणबुडी पर्यटन गुजरातमधील द्वारका येथे सुरू होणार आहे. आणि वस्त्रोद्योग मंत्रालयानं ताग शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे विकसित करण्यात आलेल्या पाठ मित्रो या मोबाईल ऍप्लिकेशनचं अनावरण केले. कशासाठी हे विचारतील? हे ऍप्लिकेशन PwC या जागतिक सल्लागार कंपनीनं केलेल्या ग्लोबल रिस्क सर्व्हे 2023 नुसार सायबर जोखीम ही भारतीय सहकारी संस्थांना भेडसावणारी सर्वात मोठी जोखीम आहे. तेलंगणा सरकारनं 50 ते 100 एकर क्षेत्रामध्ये समर्पित कृत्रिम बुद्धिमत्ता शहर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. कोणत्या सरकारनं घेतलं विचारतील. 14 ते 24 या दशकात भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक म्हणून उदयास आलेला आहे. आणि हिताची पेमेंट सर्व्हिसेस, हिताची नावच आहे हिताची पेमेंट सर्व्हिसेस व्हाईट लेबल ATM म्हणून देशातील पहिले UPI ATM सुरू केले आहे. कोणी सुरू केले? हिताची पेमेंट सर्व्हिसेसनं. जपान 3 जुलै 2024 रोजी नवीन नोटा जारी करणार आहे. त्यामध्ये जगात पहिल्यांदाच अत्याधुनिक होलोग्राफीचा वापर करण्यात आला असून ऐतिहासिक काही व्यक्तींचे पोर्ट्रेट 3D मध्ये फिरताना दिसतात. याच्यामध्ये कशामध्ये? जपानच्या नोटांमध्ये. म्हणजे विचारतील बरं का हे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2 नोव्हेंबर 2023 रोजी श्रीलंकेतील त्रिकोमाली शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे उद्घाटन केले. ठीक आहे. एक्झिम बँकेचं नैरोबी. लक्षात ठेवा. कॅनेडियन वैचारिक गट फ्रेझर इन्स्टिट्यूटने सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार सिंगापूर हाँगकाँगला मागे टाकून जगातील सर्वात मुक्त अर्थव्यवस्था बनलेली आहे. असो कोणी RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना जगातील सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून निवड झालेली आहे. 19 मे 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयाच्या नोटा चलनातून काढून टाकल्यात घोषणा केली. याच्या अगोदर कधी कधी नोट बंद झाली ते सांगितलं तुम्हाला. ते लक्षात ठेवावं लागेल. लंडन येथे मुख्यालय असलेल्या सेंट्रल बँक या प्रसिद्ध प्रकाशनाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला प्रतिष्ठेचा रिस्क मॅनेजर ऑफ द
इयर पुरस्कार 2024 प्रदान केलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बजाज ऑटोच्या फ्रीडम हा जगातील पहिल्या CNG मोटारसायकलचं अनावरण केलंय. पॅराद्वीप बंदर प्राधिकरण चालू आर्थिक वर्षात सर्वात जलद 50 दशलक्ष मेट्रिक टन कार्गो हाताळणारे बंदर ठरलंय. आणि पॅराद्वीप बंदर हे भारताच्या पूर्व केंद्रातील ओडिशा राज्यात ठीक आहे. भारतीय मूळ असलेल्या पवन दाव लुरी यांची मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि सरफेसचे नवीन प्रमुख म्हणून यांच्यावर विचारू शकतात. पण बाकी काही विचारण्यासारखं काही नाही बघा. देशात दरवर्षी 14 ते 20 नोव्हेंबर दरम्यान अखिल भारतीय सहकार सप्ताहाचे आयोजन केले गेले आहे. अरुणाचल प्रदेशातील भारतातील पहिले एकात्मिक पाम तेल प्रक्रिया युनिट सुरू झालं. नोव्हेंबर 2023च्या घोषणेनुसार देशातील पहिल्या पूल पुश ट्रेनचं नाव अमृत भारत एक्सप्रेस असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरुणाचलमधील 600 मेगावॅट क्षमतेचा कामेंग जलविद्युत प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. कोणता समर्पित केला विचारू शकतात. प्रसार भारतीने 23 नोव्हेंबर 2022 रोजी रौप्य महोत्सवी किंवा स्थापनेची 25 वर्ष पूर्ण केली आहेत. भारत हा जगातील सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा म्हणजे बाहेरून येणारे पैसे अव्वल रेमिटन्स मध्ये कंटिन्युअस भारतच आहे पहिला. शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीचा मागोवा घेणारं भोपाळ हे पहिलंच भारत शहर ठरलेलं आहे. भारतात एकूण लिग्नाईट साठ्यापैकी तामिळनाडूमध्ये सर्वाधिक लिग्नाईट साठे आहेत. बरोबर आहे. फॉर्म्युला 1 कारसाठी इंधन उत्पादन करणारी इंडियन ऑइल ही पहिली भारतीय कंपनी ठरली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हैदराबाद इथं आरोग्य सेवा आणि जीवन विज्ञान यावर लक्ष केंद्रित करण्याचं 4थ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र स्थापन करणार आहे. कोरबा छत्तीसगड मधील गेवरा कोळसा खाण ही आशियातील सर्वात मोठी कोळसा खाण ठरली आहे. कुठली कोळसा खाण ठरली विचारू शकतात. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक नोंदणीकृत गुंतवणूकदार असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थान ठरलंय. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या अहवालानुसार 2022 पर्यंत भारताकडे 447.8 दशलक्ष टन कच्च्या तेलाचा एकूण साठा आहे आणि सध्याच्या वापरानुसार तो केवळ 15 वर्ष टिकेल असं म्हणणं आहे. किती वर्ष टिकेल असं विचारू शकतात. बघा, राजस्थानातील करोली जिल्ह्यातील हिंडोन येथे लोहखनिजाचे मोठे साठे सापडलेत. असू दे, नॉर्मल लक्षात ठेवायचं का. मी तुम्हाला क्वेश्चन मार्क कुठे केलाय का रे. मी स्पीडली का घेतोय कारण याच्यावर जास्त प्रश्न तयार होणारच नाहीत. इथं वाचूनच दाखवावं लागणार आहे. वन लाईनर आहेत. भारताचे दूरसंचार क्षेत्र 118 कोटी ग्राहकासह जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 24-25च्या अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय अर्थव्यवस्था एक पुनरावलोकन या शीर्षकाखाली भारतीय अर्थव्यवस्थेत 10 वर्षाचा आढावा घेतला जाणार आहे म्हणजे घेतला गेलाय, सादर केलाय त्यांनी. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जारी केलेल्या पिरियडिक लेबर फोर्स PLFS नुसार जानेवारी-मार्च तिमाहीत केरळमध्ये शहरी भागातील 15 ते 29 वयोगटातील बेरोजगारीचा सर्वाधिक दर होता. SBI म्युच्युअल फंड 3 जून 2024 रोजी व्यवस्थापनाखालील मालमत्तामध्ये 10 ट्रिलियन रुपयाचा टप्पा गाठणारं देशातलं पहिलं फंड हाऊस ठरलेलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज जून 2024 मध्ये तामिळनाडूतील पामेंडू येथे भारतीय पहिल्या मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्कचं बांधकाम सुरू करणार आहे. बघा, 23-24 या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ही सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली बँक ठरली. बँक ऑफ महाराष्ट्र कोणती आहे विचारू शकतात. अमेझॉन रिफॉरेस्टेशन लिंक्ड आउटकम बॉन्ड हे अमेझॉन पुनर्वनीकरणाला सहाय्य देण्यासाठी हे जगातील पहिलं कार्बन रिमूव्हल बॉन्ड ठरलेला आहे. नीती आयोगाने ई फास्ट इंडिया उपक्रमाचा भाग म्हणून नीती गिअर शिफ्ट चॅलेंज सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. ब्रिटनमध्ये भारतातून थेट परकीय गुंतवणूक करणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्र अव्वल ठरलेला आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने लसूणाला भाजीचा दर्जा दिलाय. बघा बाबा, कोण दिले विचारतील बरं का. लसूणाला भाजीचा दर्जा दिलाय. गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं नाव दिलेलं आहे. गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांची गुजरातमधील वडोदरा येथील गतिशक्ती विद्यापीठाच्या कुलपतीपदी नियुक्ती केलेली आहे. मध्य प्रदेशातील विदिशा हा जिल्हा 5G तंत्रज्ञान सुरू करणारा भारतातला पहिला जिल्हा ठरलाय, लक्षात ठेवा. आणि हरियाणातील गुरुग्राम येथे स्काय एअर च्या स्टार्टअप कंपनी फेब्रुवारी 2023 मध्ये स्काय UTM नामक देशातील पहिली ड्रोनसाठीची हवाई वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुरू केलेली आहे. उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील गोरखपूर गावात उभारला जात आहे. मुंबईतील चर्चगेट स्थानकाचं नाव चिंतामणराव देशमुख रेल्वे स्थानक असं होणार आहे. बघा, लक्षात ठेवा बाबा. बंगळुरू हे वाहन चालवण्यासाठी सर्वात हळू ठिकाण बनलं, तसेच लंडन हे वाहन चालवण्यासाठी जगातील सर्वात हळू शहर ठरलेलं आहे.
आणि सुरेखा यादव वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्यात, हे महत्वाचं. सुरेखा यादव यांच्यावर विचारू शकतात, ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्यात, अशा गोष्टीवर विचारतात. ओके, हे महत्वाचं आहे. वाराणसी येथील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मोफत वाचन विश्रामगृह असलेलं भारतातलं पहिलं विमानतळ ठरलेलं आहे. आणि टाइमच्या जगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांमध्ये रिलायन्स, टाटा समूह आणि सिरमला स्थान दिलेलं आहे. जागतिक बँकेने जून 2024 मध्ये जाहीर केलेल्या ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्टस अहवालानुसार 2024-25 आर्थिक वर्षासाठी 6.6% अंदाजित जीडीपी विकास दरासह भारत जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असण्याचा अंदाज मांडलाय. ठीक आहे, काही एवढे महत्वाचे नाही बघा. काही वाराणसी रोपवे भारतातील पहिला शहरी रोपवे पंतप्रधान कुठं आहे, पहिला भारतीय रोपवे कोणता आहे म्हणजे शहरी रोपवे विचारतात, वाराणसी या ठिकाणी. 20वी सागरी राज्य विकास परिषद गोव्यात यशस्वीरित्या पार पडली. कुठं पार पडणार आहे, गोव्यातच. ठीक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म स्थापन करण्याचा प्रस्तावाचा शोध घेण्यासाठी एपी होटा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली असं विचारू शकतात. बघा याच्यासोबतच याची लगेच आपण प्रश्न बघूया. बघा आता याच्यावरले आपण क्वेश्चन बघूया आर्थिक घडामोडीवरले. ओके, पीवायक्यू बघूया. आलेली राज्यसभा पूर्व परीक्षा 2023 ला आलेला आहे. मार्च 2023 मध्ये सरकारनं पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच PFRDA चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, एक प्रश्न विचारलाय. आणि फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, माहित पाहिजे. माहित नसेल म्हणजे जनरली आपण याच्याकडे या नियुक्तीकडे जास्त लक्ष देत नाही. ओके, म्हणून त्यांनी ते विचारलं असणार आहे. कोण आहेत, दीपक मोहंती आहेत. 22-23 आता केंद्रीय अर्थसंकल्प चांगला करावाच लागतो बघा. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टो करन्सीवर किती टक्के कर लावण्याचे, क्रिप्टो करन्सीवर कर लावण्याचे, क्रिप्टो करन्सी त्यावेळी चर्चेत होतं आणि क्रिप्टो करन्सीवर भारतानं कुठल्याही प्रकारचं अजून काही हे केलं नव्हतं आणि त्यावेळेस हे अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. मग त्यावेळेस माहिती पाहिजे किती होतं रे, 30%. आणि हे आपल्या मी याच्यामध्ये देखील नोट्समध्ये दिलं होतं त्यावेळेस पण. ओके, पुन्हा हेच बँका आणि त्यांची घोषवाक्य जोडी दिलेली आहे, कोणती आहेत ते बघा. आता जनरली हे 21चा प्रश्न आहे. मग अशा वेळेस जनरली काय करायचं, माहित नसेल तर मोस्ट पॉझिटिव्ह वर जायचं. जनरली बघा, पंजाब नॅशनल बँक द नेम यू कॅन बँक अपॉन, कोणते योग्य आहे विचारले. युनियन बँक ऑफ इंडिया, गुड पीपल टू बँक विथ, HSBC बँक, वर्ल्ड लोकल बँक. आता HSBC म्हणल्यानंतर वर्ल्ड लोकल बँक असणार आहे नाव बघा. बँक ऑफ महाराष्ट्र, वन फॅमिली वन बँक. आपण आता हे बँका बघताना कधी बघितलं नसेल त्यांच्या लोगोवर वगैरे, मग सगळी बरोबर आहे याच्यामधली. 23-24 आता हे माहितच पाहिजे, प्राधान्यक्रम विचारलाय. आता 9 आहेत, पहिले 7 होते बरोबर ना. 23-24 आता 24-25 मध्ये किती आहेत, 9 आहेत. मग काय तर युवा शक्ती, सर्वसमावेशक विकास, हरित वाढ, आर्थिक वाढ क्षेत्र सगळंच आहे याच्यामध्ये, सगळंच येणार आहे. कोणत्या संस्थेने चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम विकसित केली. पे म्हणले का रे, हे जनरली पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येते, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. लॉजिकली तुम्ही ते उत्तर देऊ शकता. 21 मध्ये विचारलाय. व्हीसिपचा विस्तार काय म्हणजे लॉंग फॉर्म विचारलं. मी तुम्हाला बरेच लॉंग फॉर्म सांगितलेत बघा, कुठं कुठं जिथं जिथं विचारू शकतात असे. ओके, मग हे विचारलंय काय रे, व्हिडिओ बेस्ड कस्टमर आयडेंटिफिकेशन प्रोसेस येईल. 20 जून 2016 रोजी जर्मनीमध्ये झालेल्या सुपर कम्प्युटर परिषदेमध्ये चीनचं म्हणले काय रे नाव, टायटन बिट असं नाव आहे का रे, काही नाही. काय त्याचं सनवे बिनवे असं असणार, टियानी असं नाही खरे, सनवे तायडू लाईट असं काही नाव असणार बरोबर ना, तेच असेल बरोबर आहे सनवे. ते माहित पाहिजे ना रे सगळं. कधी 21चा प्रश्न आहे त्यावेळेस कधी विचारलाय, 16 रोजी जर्मनीमध्ये 16चा विचारलाय. ठीक आहे, 21ला 16चा प्रश्न विचारलाय बघा. ते चीनचा कोणता विचारलाय, मग त्यावरून आपला उत्तर देता येतो. 1984 स्पायडरमॅन नाही खरे, 1984 स्पायडरमॅन या खरे कॉमिकच्या 25 क्रमांकाच्या पानाचा निलाव किती रुपयाला केला विचारलंय, किती डॉलरला, किती $33.6 लाख. किती बघा किती महाग झालं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वॉल ऑफ फेम वैशिष्ट्य असणारी गीता गोपीनाथ ही पहिली महिला म्हणते आणि ते काय म्हणते, पहिली भारतीय ठरली म्हणते. भारतीय म्हणजे कोणी पण असू शकते, म्हणजे पहिला बरोबर आहे. ओके, अशा प्रकारे आपण आर्थिक घडामोडी ज्या काय त्या सगळ्या बघितलेल्या आहेत. बघा याच्यावर मला वाटत नाही की याच्या बाहेर काय प्रश्न जाईल. आर्थिक सोबत काय तुम्ही सोबत कुठला व्हिडिओ बघितला पाहिजे, तर केंद्रीय आणि राज्याचा अर्थसंकल्प मी घेतलेला आहे. जनरली कंबाईनला तरी काय रे आर्थिक घडामोडीच्या रिलेटेड जास्त करून प्रश्न अर्थसंकल्पावर विचारले जातात, ते लक्षात घ्या. अर्थसंकल्प किंवा वित्त आयोग असेल किंवा एक्स्ट्रा एखादला काय विचारतील, पण जास्त भर
अर्थसंकल्पावर असतो हे मात्र लक्षात असू द्या. आणि ते जर व्यवस्थित केलात तर तुमचे प्रश्न सुटतील. जे काही मी एवढं घेतलेलं आहे याच्या बाहेर जनरली प्रश्न जाणार नाही. आणि ज्या ठिकाणी मी क्वेश्चन येतो असं म्हणतोय त्यात जास्त भर द्या. बाकी नाही तर मी थोडं स्पीडनं घेतलेलं आहे हे तुम्ही बघितलेलं असेल. ओके, तर एवढं सगळं जवळजवळ खरे 100 स्लाईडपेक्षा जास्त आहेत ते सगळं आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. अगदी व्यवस्थित रीतीने घेतलंय. कानावर जरी पडलं जे काय अदर गोष्टी आहेत तरी त्यावर जर प्रश्न आला तर प्रश्न सुटतो. याच्यामध्ये काही कन्सेप्ट नसतात. म्हणून मित्रांनो हे व्हिडिओ प्रत्येकाने व्यवस्थित बघा आणि त्याचा फायदा निश्चित होतो हे लक्षात घ्या. आपण 1, 2, 3 तारखेपर्यंत संपणार होतो पण खूप मोठा आहे आणि 2 वर्षाचा आहे आणि आपण जनरली जेवढं लवकर होईल तेवढं लवकर ह्या सगळ्या सिरीज जे आहे ती कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद मित्रांनो.